प्रभु का धन्यवाद देता हूँ। प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो। पिछले दिनों से हम प्रभु की वचन सीख आ रहा था। मागील सर्व दिवसांमधून आपण परमेश्वराचं वचन शिकत आलो। फिर एक बार प्रभु की वचन सीखने के लिए प्रभु हमारे जीवन में सौभाग्य दिया। पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी प्रभूने आपल्या जीवनात एक सौभाग्य दिलं आहे। पिछले से हम वचन प्रभु की योजना के बारे में सीख रहा था। मागील दिवसामध्ये आपण परमेश्वराच्या योजनेबद्दल आपण शिकत होतो। हमारे सामने बहुत सारे धर्म है, रीति रिवाज है। आपल्या समोर अनेक सारे धर्म आहेत, रीति रिवाज आहेत, कई प्रकार की विश्वास है, अनेक प्रकारचे विश्वास आहेत। लेकिन उस विश्वास की आधार क्या है पूछने से उनको मालूम नहीं पड़ता है। पण आपल्या विश्वासाचा आधार काय आहे त्यांना माहिती नाहीये। तो हम वचन सीखने का कारण, आपण वचन शिकण्याचे कारण, हम जो विश्वास करता है उसका आधार क्या है हमें भी मालूम पड़ना है, दूसरे को भी समझाना है। आम्ही जो आपण वचन शिकण्यामागचा आधार काय आहे की जे काही विश्वास आपला आहे त्याच्या मागे कोणत्या प्रकारचा आधार आहे आणि ते दुसऱ्यालाही कळणं गरजेचं आहे। इसलिए प्रभु का वचन क्या कहता है, यासाठी प्रभूचं वचन काय म्हणतं, पत्रुस का पत्रिका, पेत्राचं पत्र, पहले पत्रिका, पेत्राचं पहिलं पत्र, उसके 3 अध्याय की त्याचा 3रा अध्याय 15वां वचन, 15वां वचन। पर मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो। तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्या विषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या। हिंदी में नीचे पढ़िए। जो कोई तुमसे तुम्हारी आशा के विषय में कुछ पूछे। देखो कितनी साफ हमारा पवित्र शास्त्र बोलने से हमारे हृदय के अनुसार हमसे कैसे बातें करता है। जर आपण बघितलं तर पवित्र शास्त्र आपल्या हृदयातील कशा गोष्टी प्रकट करतो। जो हमारे जीवन में घटना होता है उसी हिसाब से हमको इसमें से बातें करता है। ज्या आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्याच हिशोबाने पवित्र शास्त्र आपल्याशी बोलतो। तो इसमें क्या बोलता है, या वचनामध्ये काय म्हणतंय, पढ़िए। तुम्हारे विश्वास की जो कोई तुमसे तुम्हारी आशा के विषय में कुछ पूछे उसे उत्तर देने के लिए सर्वदा तैयार रहो। हाँ, तुम्हारी आशा की विषय में कोई पूछे तो उसमें उत्तर देने के लिए सदा तैयार होना चाहिए। जर तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या आशेविषयी कोणी विचारपूस केली तर नेहमी त्याला उत्तर देण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे। आज हमारे सामने बाकी धर्म वाला भी है। आज आपल्या समोर अनेक धर्माचे लोक आहेत, कई क्रिश्चियन लोग भी है, ख्रिस्ती लोकही आहेत। उनको हम पूछेंगे तुम्हारे विश्वास का आधार क्या है, वो गुस्सा हो जाएगा। जर आपण त्यांना विचारलं की तुमच्या विश्वासाचा आधार काय, त्यांना राग येऊ शकतो। और हमारे विश्वास के बारे में कोई भी कुछ बोले हमको गुस्सा आते नहीं है। पण आपल्या विश्वासाबद्दल जर कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला राग येत नाही, हमको हंसी आता है। आम्हाला खूप हसू येतं। अभी आप इंटरनेट में देखेगा तो जाकिर हुसैन करके एक आदमी है। जर आपण इंटरनेटवर बघितलं तर जाकिर हुसैन नावाचा एक व्यक्ती आहे। वो बाइबल के विरुद्ध बहुत कुछ बोलता है। तो बायबलच्या विरुद्ध खूप काही बोलतो। वो बोलता है बाइबल सही नहीं, कुरान सही है। तो म्हणतो की बायबल चुकीचं आहे पण कुराण योग्य अचूक आहे। तो वो कुछ बोलता है तो हमको हंसी आता है। तो जर असं काही म्हटलं तर आम्हाला खूप हसू येतं, क्योंकि वो व्यक्ति सिर्फ वाद विवाद करने के लिए बाइबल पढ़ता है। कारण की तो व्यक्ती फक्त वाद विवाद करण्यासाठी पवित्र शास्त्र वाचतो। उसकी हकीकत समझकर नहीं बोलता है, पण त्याची सत्य समजून तो बोलत नाहीये। तो हकीकत किसको समझेंगे, सीखने के लिए जो बैठेगा। वास्तविकता कुणाला समजेल, जो शिकण्यासाठी ते वाचत आहे। हमारे सामने ये मोबाइल है, आपल्या समोर मोबाईल आहे। इसको बैटरी निकाल देगा तो उसका अंदर कुछ काली जगह पड़ेगा। जर याची बॅटरी काढून टाकली तर त्याची एक रिकामी जागा तयार होईल। हम इसको तंबाकू का डब्बा बना सकते हैं। आपण त्याला एक तंबाखूचा डब्बा बनवू शकतो। हम दुनिया को बोलेंगे ये मोबाइल नहीं है, तंबाकू का डब्बा है। आपण जगाला म्हणणार की हा मोबाईल नाही, हा तंबाखूचा डब्बा आहे। क्योंकि ये व्यक्ति को मोबाइल के बारे में मालूम ही नहीं है। कारण की त्या व्यक्तीला त्या मोबाईल बद्दल काहीच माहिती नाही। वो डब्बा देखा है, त्यांनी डब्बा बघितलाय। वो मोबाइल भी एक डब्बा के समान ही उसको दिख रहा है। त्याला मोबाईल देखील काय होतो, मग डब्यासारखं दिसायला लागतो। इसलिए वो वाद विवाद कर रहा है। मग त्यामुळे तो वाद विवाद करतो। लेकिन कभी भी थोड़ा प्रार्थना के साथ बैठकर सीखने को आग्रह नहीं करता है। पण प्रार्थनेमध्ये बसून शिकण्यासाठी तो आग्रह करत तो नाही। वो बहुत मसीह लोगों को विरुद्ध सवाल पूछता है। तो अनेक ख्रिस्ती लोकांना प्रश्न विचारतो। तो बहुत लोग हार जाता है। पण बरेच लोक मागे पडतात। उसका कारण क्या है, त्याचं कारण काय आहे, उसको
उसको अपने विश्वास के बारे में कुछ बोलने आते ही नहीं है, कारण की त्यांना त्यांच्या विश्वासाबद्दल बोलायला येतच नाहीये. तो जब तक हमारी विश्वास हमें पता नहीं चलते तो हम उस विश्वास करना नहीं चाहिए. जर आपल्याला माहिती नाही की हा विश्वास काय आहे तर आपण त्याबद्दल बोललंही नाही पाहिजे. तो हम यीशु के पीछे भी चलना है तो हमको उसी बारे में हकीकत मालूम पड़ना चाहिए. जर आपल्याला येशूच्या मागे जायचंय तर त्यामागची वास्तविकता देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. हमको यीशु की ऊपर भरोसा नहीं है तो हम विश्वास भी नहीं करना चाहिए. जर आपल्याला येशू ख्रिस्तावरती भरोसा नाही तर त्याच्यावर विश्वासही ठेवलं नाही पाहिजे. बाइबल के ऊपर भी हमको भरोसा नहीं है तो विश्वास भी नहीं करना जर चाहिए. पवित्र शास्त्रावर देखील आपल्याला भरोसा नाहीये तर आपण त्यावर विश्वासही नाही ठेवलं पाहिजे. क्योंकि हमारे विश्वास और किसी की बोलने पर नहीं है, कारण की आपला विश्वास इतर कुणाच्या बोलण्यावरती नाहीये. ये हमारे अनुभव के साथ होना चाहिए. हे आपल्या अनुभवावरून असलं पाहिजे. तो वही व्यक्ति सबको जवाब दे सकता है आणि तोच व्यक्ती सगळ्यांना उत्तर देऊ शकतो. तो यहाँ पर क्या ये कहता है, त्यामुळे इथे काय लिहिलं आहे और एक बार पढ़िए 15. पुन्हा एकदा वाचू. पर मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो. अपने मसीह को सबसे पहले प्रभु जानकर अपने मन में पवित्र समझना चाहिए. सगळ्यात पहिले हे की ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये त्याला पवित्र मानलं पाहिजे. नीचे जो कोई तुमसे जो कोणी तुमच्यासोबत तुम्हारी आशा के विषय में, तुम्हारी आशा, हम एक आशा के साथ चलता है, उस आशा के विषय में, एक आशा ज्या आशेसोबत आपण चालत आहोत त्या आशेविषयी मैं कुछ पूछे उसे उत्तर देने के लिए सर्वदा तैयार रहो. उसको उत्तर देने के लिए सर्वदा तैयार होना चाहिए. त्या व्यक्तीला नेहमी उत्तर देण्यासाठी आपण सर्वदा तयार असलं पाहिजे. उत्तर देना तो हमें सच्चाई सीखना चाहिए. जर उत्तर द्यायचे तर आपल्याला सत्याला शिकणं गरजेचं आहे. तो हम सब एक आशा के साथ चलता है. आपण सर्वजण एक आशेला धरून चाललो आहोत. तो ये आशा क्या है? मग ही आशा काय आहे? बहुत लोग यीशु के पीछे इसलिए आए कि स्वर्ग जाने के लिए. खूप जण अशासाठी येशूच्या मागे आले आहेत की स्वर्ग जाण्यासाठी. बहुत लोग यीशु के पीछे इसलिए आए कि मेरे कोई काम पूरा करके देगा. आणि काही जण येशूच्या मागे येतात की आपलं काहीतरी काम काढून घेण्यासाठी. लेकिन पवित्र शास्त्र के अनुसार असली आशा क्या है? पण पवित्र शास्त्रानुसार खरी आशा काय आहे? पढ़िए, आपण वाचूया. पहले योहान 3:1 से पढ़िए. 3 अध्याय 1 पासून. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिपादन दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. हिंदी में बोलिए. देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए. बस नीचे पढ़ना है. यहाँ पर हम देखते हैं कि इथे पण बघतो की पिता इतनी प्रेम किया कि पित्याने एवढं प्रेम केलं आहे की हम परमेश्वर की संतान बन जाए. आपण परमेश्वराचे मूल बनलं पाहिजे. हम यीशु के पीछे क्यों आया? आपण येशूच्या मागे का आलो? हमने कैसे न कैसे परमेश्वर का संतान बनना है. कसंही करून आपल्याला परमेश्वराचं मूल बनायचं आहे. लेकिन ये बात है आज बहुत धर्म वालों को मालूम नहीं है. पण ह्या गोष्टी अनेक धर्माच्या लोकांना माहिती नाहीये. हम देखते हैं कि इस्लाम धर्म है, आपण बघतो की मुसलमान धर्म आहे, उन लोग टोपी रखता है. ते लोक टोपी घालतात. आप सोचता होगा हम तो मसीह के बारे में सीखने के लिए बैठा, हम इस्लाम का बातें क्यों बोल रहा है? तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर ख्रिस्ताबद्दल बोलायला बसलो, मग मुसलमानांचं का बोलतोय? इसका कारण क्या है? याचं कारण काय आहे? ये लोग हमारे विरुद्ध करता है. कारण की हे आपल्या सर विरुद्ध करत असतात. अभी कभी भी क्रिश्चियन का मीटिंग होते तो कभी भी बाइबल छोड़कर कोई बातें सिखाता नहीं है. कारण की ख्रिश्चनांची जेव्हा मीटिंग असते तेव्हा बायबल सोडून इतर काही सांगत नाहीत. हम कभी उनकी विरुद्ध भी कोई प्रचार नहीं करता किंवा त्यांच्या विरुद्ध काही प्रचार करत नाही. लेकिन जो साकिर हुसैन के समान कुछ लोग, पण जर साकिर हुसेन सारखे काही लोक असेल, एक अहमद डीडट है, अहमद डीडट, एक अहमद डीडट आहे और एक MM अकबर है, आणि एक MM अकबर आहे. ऐसे कुछ लोग बाइबल गलत करके कड़ा होकर प्रचार करते हैं. असे काही लोक आहेत की ते बायबल ला चुकीचं म्हणून प्रचार करतात. क्योंकि उनकी लोगों को इकट्ठा करके उनकी कुरान सिखाने के बदले में बाइबल के विरुद्ध प्रचार करता है.
त्यांच्या लोकांना एकत्र करून पुराणावरती चालायचं सोडून त्यांनी बायबल चुकीचं आहे म्हणून त्यांना शिकवतात. तो इसी सारा सवाल हमारे पास होने का कारण हम भी अभी खुला उनके बारे में भी जो सच्चाई हमको प्रकट करना हम भी प्रकट करेंगे. त्याच्यामुळे आपण पण काय करतोय की सत्य प्रगट होण्यासाठी जे काही त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे ते आपण खुल्लम खुल्ला बोलतोय. हाँ, तो वो जैसा नेट में डालते हम भी हमारे प्रचार नेट में डाले. ते जसं नेट मध्ये त्यांचा प्रचार टाकतात आम्ही देखील आमचा प्रचार नेट मध्ये टाकतोय. तो सुनने वाला दोनों सुनकर वो निर्णय ले सकता है. कारण की ऐकणारा दोन्ही देखील ऐकून निर्णय घेऊ शकावा. तुम्हारे विवेक जिसके साथ सहमत है तुमको विश्वास कर सकता है. तुमचा विवेक ज्याच्या सोबत सहमती दाखवेल त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. तो बाकी सारे धर्म परमेश्वर का गुलामी है. बाकी सगळे धर्म परमेश्वराची गुलामी आहे. एक अल्लाह को कभी भी पिता करके इन लोग बोल ही नहीं सकता. कारण की एक अल्लाहला ते पिता म्हणून कधी बोलू शकत नाही. इसलिए उन लोग सिर पे टोपी रखने का कारण, त्यांचं टोपी डोक्यावर टोपी घालण्याचं कारण ये अल्लाह का गुलामी है. ते अल्लाहचे गुलाम आहेत. अल्लाह अच्छा काम करे बुरे काम करे, अल्लाहने चांगले काम केले व बुरे काम केले, तुम्हारी विवेक उसके साथ सहमत नहीं है, तुमचा विवेक तुमच्याशी सहमत नाहीये, तुमको गुलामी होकर करना है. तुम्हाला गुलाम म्हणूनच त्याचं सगळं ऐकायचं. जो इस्लाम धर्म छोड़कर जाता है, जो इस्लाम धर्म सोडून जातो, जो इस्लाम को विश्वास नहीं करता है, जो इस्लामला विश्वास करत नाही, उसको काफिर बोलता है. त्यांना काफिर म्हणतात. एक काफिर को जान से मार डालेगा, एक काफिरला मारून टाकलं तर तो स्वर्ग में उनको प्रतिफल मिलेगा. स्वर्गात त्यांना प्रतिफल मिळेल. और उनका स्वर्ग कैसा है? आणि त्यांचा स्वर्ग कसा आहे? एक दारू का कुआं रहता है, एक दारूचा कुंड आहे, उसमें से हमको अच्छी अच्छी सुंदर स्त्रियां आकर दारू पिलाएगा. त्यांच्यातून सुंदर स्त्रिया येऊन आपल्याला दारू पाजवणार और हम उसके साथ में सुख विलास करने का. आणि त्या सर्व स्त्रियांसोबत आपण सुखविलास करणार. ऐसा एक स्वर्ग को हम इधर सोच ही नहीं सकता है. अशा स्वर्गाबद्दल तर आपण इथे बसून विचारच करू शकतो. ऐसा एक परमेश्वर हमको चाहिए भी नहीं है. आणि असा परमेश्वर आपल्याला पाहिजे पण नको. क्योंकि मैं इधर दारू पीना नहीं चाहता है. कारण की इथे तर मी दारू पिऊ इच्छित नाहीये. मैं इधर व्यभिचार करना नहीं चाहता है. मी इथे व्यभिचार करू नाही. तो मैं स्वर्ग में भी जाके ये काम करना नहीं चाहता है. आणि स्वर्गामध्ये देखील तो व्यक्ती जाऊन हे करू इच्छित नाहीये. तो हम वही गुलामी होकर मजबूरी से करता है ये सारे काम. पण आपण एक गुलाम बनून मजबुरीने हे सर्व काम करतोय. और दूसरी है कि जो काफिर को जान से मार डालना है. आणि काफिरला जिवंतपणे मारून टाकायचं. इसलिए इस्लाम धर्म से आतंकवादी उत्पन्न हो गई. आणि त्यामुळे इस्लाम मधून आतंकवादी जन्माला येतात. हमारा हिंदू धर्म में आतंकवादी नहीं है. आपल्या हिंदू धर्मात आतंकवादी नाहीये. उन लोग जब अपना सामने आते तो ही सामना करता है. ते जर स्वतःहून आपल्या समोर आले तरच सामना करायचा. भारत देश का विरुद्ध इतनी पाकिस्तान किया है. भारताविरुद्ध इतके पाकिस्तानी लोक कूच करत आहेत. दूसरा कोई भी देश होता तो पाकिस्तान को खत्म कर देते थे. दुसरा कोणताही देश असतो तर पाकिस्तानला मारून टाकलं असतं. लेकिन आज भी हमारा हिंदू देश उनकी सहन कर रहा है. पण आज देखील आपला हिंदू देश त्यांचं सहन करत आहे. दूसरी कोई धर्म में नहीं है बदला करना. दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये बदला घ्यायचा असं नाहीये. ये रोमियो को देखने से रोमन सरकार को देखने से, जर रोमन सरकारला पाहिलं वो पूरा क्रिश्चियन कंट्री है. ती पूर्ण ख्रिस्ती देश आहे. किसी को लड़ाई करने नहीं जाता है. कुणाशी लढाई करायला जात नाही. हमारे भारत देश में देखने से, आपल्या भारत देशात बघितलं तर कितनी मसीह लोगों को जिंदा जलाया, जितनी सतावट किया. आपल्या ख्रिस्ती लोकांना अनेकांना जिवंत जाळले, खूप त्यांना छळ केला. हम किसी की सामने तलवार नहीं उठाता है. पण त्यांच्या समोर आपण तलवार नाही उचलले. हम खुद मरने के लिए तैयार है. आपण स्वतः मरायला तैयार आहोत. हम किसी को मारते नहीं है. पण कुणाला मारायला तयार लेकिन नाही. ये धर्म ऐसा है कि पण हा धर्म असा आहे की सबको कदम करना, सगळ्यांना मारून टाका, नहीं तो अपने वश में लाना. नाहीतर आपल्या वश मध्ये घेऊन या. ऐसा एक बात है उनको सिखा के रखा है. आणि अशाच गोष्टी त्यांना शिकवून ठेवल्या आहेत. तो मैं परमेश्वर की गुलामी होने का कारण, मी परमेश्वराचा गुलाम असल्यामुळे मुझे परमेश्वर अच्छे बोले मुझे अच्छा लगे ना लगे, मुझे गुलामी होकर करना है. मला परमेश्वराने बोललेल्या गोष्टी चांगल्या वाटो अगर न वाटो त्या धर्मानुसार त्या गोष्टी करणं त्याला गरजेचंच आहे. मेरे विवेक उसके साथ सहमत नहीं है तो भी मजबूरी से करना है. माझा विवेक त्या गोष्टींना सहमती दिली नाही तरी मला त्या मजबुरीने करावंच लागतं. ये हमारा इस्लाम धर्म का विश्वास है. हा आपल्या इस्लाम धर्माचा विश्वास आहे. अभी हमारे हिंदू धर्म में क्या होता है? आपल्या हिंदू धर्मामध्ये काय होतं? परमेश्वर उनके लिए एक शक्ति
है, परमेश्वर त्यांच्यासाठी एक शक्ती आहे वो शक्ति को मैं डरता हूँ, आणि त्या शक्तीला मी घाबरतो वो शक्ति को मैं आदर भी करता हूँ। आणि त्या शक्तीला मी आदर पण करतो। इसलिए जब मुझे जरूर पड़ेगा, त्यामुळे मला जेव्हा गरज पडेल, मैं उस शक्ति को दर्शन करने के लिए आता है। मी त्या शक्तीचं दर्शन करण्यासाठी येतो। मैं वो शक्ति को देख नहीं सकता है, मी त्या शक्तीला बघू शकत नाहीये, लेकिन मैं खुद उसके पास आता है, पण मी स्वतःहून त्याच्या जवळ येतो मैं एक विश्वास करता है, आणि मी एक विश्वास करतो वो विश्वास के आधार पर चलता है। आणि त्या विश्वासावर ते चालतो। हमारे क्रिश्चियन धर्म वालों को भी मोस्टली ज्यादा करके लोग ऐसे ही चलता है, आणि ख्रिस्ती धर्मांमधले देखील खूप सारे लोक अशाच रीतीने चालतात। लेकिन हकीकत में बाइबल क्या कहता है? पण वास्तविक मध्ये पवित्र शास्त्र काय सांगते? परमेश्वर एक शक्ति नहीं है, परमेश्वर एक शक्ती नाहीये, परमेश्वर एक मनुष्य को गुलामी करने वाला एक छत्रपति नहीं है, आणि परमेश्वर हा मनुष्यावरती गुलाम बनून त्याला चालवणारा छत्रपती देखील नाहीये, परमेश्वर एक दुष्ट नहीं है, किंवा परमेश्वर एक दुष्ट नाहीये, वो मनुष्य को गुलामी करके नहीं रखा है। मनुष्याला त्याने गुलाम बनून नाही ठेवला आहे। बाइबल के हिसाब से पवित्र शास्त्रानुसार जो परमेश्वर मनुष्य को प्रेम करने वाला उसका पिता है, मनुष्यावर प्रेम करणारा एक पिता आहे, मनुष्य को सब कुछ दिया हुआ एक पिता है, मनुष्याला सर्व काही देणारा एक पिता आहे, उस मनुष्य को अपना पास रखने के लिए आग्रह करने वाला एक पिता है, त्या मनुष्याला आपल्या जवळ ठेवण्याचा आग्रह करणारा असा तो पिता आहे। तो एक पिता की तरह जब तक परमेश्वर को नहीं पहचानेंगे उसको मसीह जीवन से कोई मतलब नहीं है। जोपर्यंत त्या पिताला ओळखत नाही तोपर्यंत त्या मसीह ख्रिस्ती जीवनाला काही अर्थ नाहीये। तो जब तक उसको पिता की तरह समझना है, जोपर्यंत आपण त्याला पित्यासारखं समजत नाही, वो उससे हमको कोई लाभ नहीं है। त्यामुळे आपल्याला काही फायदा होणार हम नाही। प्रार्थना करें, आपण प्रार्थना केली, हम गीत गाए, आपण गीत गायले, बड़े कन्वेंशन चलाए, खूप मोठे कन्व्हेन्शन कुछ चालवले, भी काम करे, काय पण काम केलं, पिता की तरह उसके साथ संबंध नहीं है, हमको उससे कोई लाभ नहीं है। जर पित्यासारखं त्याच्यासोबत आपला संबंध नाहीये तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा काही लाभ तो नाहीये। सिर्फ बाइबल बोलता है कि परमेश्वर और मनुष्य को पिता पुत्र को संबंध है करके, फक्त पवित्र शास्त्र म्हणते की मनुष्याचा आणि परमेश्वराचा पिता पुत्रासारखं नातं आहे। बाकी कोई धर्मशास्त्र नहीं बोलते कि तुम परमेश्वर का पुत्र बन सकता है करके। बाकी कोणताही धर्म सांगत नाही की तुम्ही परमेश्वराचा पुत्र बनू शकता म्हणून। तो परमेश्वर एक व्यक्ति भी है, उसके अंदर शक्ति भी है। परमेश्वर एक व्यक्ती देखील आहे आणि त्यामध्ये एक शक्ती देखील आहे। तो वो व्यक्ति की और से हमें उसको एक पिता का समान समझना है। त्याच्यामध्ये व्यक्ती असल्यामुळे आपल्याला तो एक पित्यासारखा म्हणून आपण त्याला समजलं पाहिजे। तो वो पिता की सामर्थ्य हमें इसलिए प्रकट करता है कि तो त्याच्या पित्याचं सामर्थ्य तो अशासाठी प्रकट करतो की हमें बिल्कुल उसकी तरह बदलने के लिए, आपल्याला पूर्णपणे त्याच्या सारखं तो बदलण्यासाठी। इसमें दिक्कत क्या होता है? पण ह्याच्यामध्ये अडचण काय आहे? इंसान ये सवाल पूछता है, मनुष्य हा प्रश्न विचारतो, अगर परमेश्वर मनुष्य को प्रेम करता है तो मनुष्य के जीवन में संकट क्यों? जर परमेश्वर मनुष्यावर प्रेम करतोय तर मनुष्यावरती तो संकट का टाकतोय? मनुष्य इतनी बुरी हालत में क्यों पड़ जाता है? मनुष्य असा वाईट प्रकारामध्ये का पडतोय? वो पिता है तो हमें बचाना चाहिए, तो पिता आहे तर आपल्याला वाचवलं पाहिजे। इतनी गरीबी क्यों होता है? मग इतकी गरिबी काय येते? इतनी दंगा क्यों होता है? एवढे सर्व भांडणं का होत आहेत? इतनी चोरी चपाट क्यों होता है? इतकं सारे चोरी वगैरे का होत आहेत? इतनी सारी बुरे काम दुनिया में होते हुए परमेश्वर चुपचाप क्यों रहता है? आणि जगामध्ये इतके सारे वाईट घडामोडी होऊन देखील परमेश्वर का चुप आहे? इसलिए हमको परमेश्वर प्रेम करता है करके विश्वास करने होते नहीं है। त्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो ह्यावरती विश्वास ठेवणं आपल्याकडून होत नाही। और परमेश्वर हमारा पिता करके भी हमको मानने को नहीं होता है, आणि परमेश्वर आपला पिता म्हणून मानायला देखील आपण तयार होत नाही। कारण वो पिता है तो कम से कम मुझे बचाना चाहिए था। कारण की जर तो पिता असेल तर आपल्याला कमीत कमी वाचवायला हवं होतं। तो इसलिए हमें पवित्र शास्त्र सीखना है कि हमारा और पिता और पुत्र के बीच में हुआ क्या है। त्यामुळे पवित्र शास्त्र वाचून आपल्याला हे समजायचं की पिता आणि पुत्रामध्ये नक्की व्हायला तरी काय पाहिजे। इनके बीच में कुछ ना कुछ अलगावट नहीं तो कुछ ना कुछ रुकावट हुआ, इसी कारण ये सारे
दिक्कत होता है। ह्या नात्यामध्ये काहीतरी रुकावट झाले, त्यामुळे हे सर्व घडामोडी होत आहेत। इसलिए हम उदाहरण विधि से बोलने से, त्यामुळे आपण उदाहरण म्हणून बोलायचं झालं तर, मैं एक अच्छा घर का बाप की बेटा हूँ। मी एक चांगल्या घरातला पित्याचा मुलगा आहे। मेरा कोई चीज का कोई कमी नहीं है। मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये। मेरे पिताजी एक उच्च स्थान पद में रहने वाला व्यक्ति है। माझे वडील एक उच्च पदवीवर असलेले व्यक्ती आहेत। उसके पास बहुत पैसा है, त्याच्याकडे खूप पैसा आहे। लेकिन मैं आज बहुत तकलीफ में हूँ। पण मी आज तरी देखील खूप संकटामध्ये मैं रास्ता में भटक रहा हूँ। मी रस्त्यामध्ये भटकतो। मैं मारे मारे फिरता है। मी इकडे तिकडे फिरतोय। मैं भूखा घूमता हूँ। मी उपाशी फिरतोय। तो मुझे देखने वाला दुनिया क्या समझेंगे? मला बघणारा व्यक्ती काय म्हणणार? ये तो एक करोड़पति की बेटा है। हा तर एक करोडपतीचा मुलगा आहे। ये अच्छी हालत में जीवन बिताते थे, चांगल्या अवस्थेमध्ये हा जीवन घालवत होता, लेकिन अभी क्यों भटक रहा है? आता का भटकतोय? इसका पिता कोई बेकार है। याचा पिता नक्कीच कोणतरी बेकार आहे। ऐसा कोई बोलेगा? असं कोणी बोलेल काय? दुनिया क्या बोलेगा? हकीकत में दुनिया क्या बोलेगा? वास्तविक मध्ये जग काय बोलेल? ये कोई अच्छे घर का लड़का है, जर हा एक चांगल्या घरातला मुलगा इसका आहे, और इसका पिता का बीच में कुछ ना कुछ हुआ है। याचा आणि ह्याच्या पित्यामध्ये नक्कीच काहीतरी झालंय, म्हणून हे झालंय। इस कारण इसके जीवन में संकट होता है। यामुळे त्याच्या जीवनामध्ये संकट आहे। इसलिए भिखारी की समान बाप से दूर होकर जीवन बिता रहा है। त्यामुळेच एक भिकाऱ्या समान बापापासून हा दूर होऊन सगळीकडे भटकतो। इसका उदाहरण हम बाइबल से सीख सकता है। याचं एक उदाहरण आपण बायबल मधून पाहू शकतो। यीशु मसीह खुद होता है, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतोय, एक उड़ाऊ पुत्र के बारे में सिखाया। एक उधळ्या पुत्राबद्दल त्यांनी सांगितलंय। उड़ाऊ पुत्र अपने बाप का हर एक धन दौलत लेके उसको हिस्सा लेकर चला गया। एक उधळा पुत्र वडिलांची सगळी संपत्ती घेऊन दुसऱ्या देशात निघून गेला। आखिरी में उसका पैसा खत्म हो गई। जेव्हा शेवटला त्याचा सर्व पैसा संपला, वो डुक्कर की खाना खाने के लिए आग्रह करते थे। तो एक डुकराचं अन्न खाण्याचं तो त्यांनी इच्छा घेतली, बाळगली। वो डुक्कर के बीच में जाने का कारण उसका पिता नहीं था। त्या डुकराच्या मध्ये जाण्यामागे त्याचा पिता जबाबदार नव्हता। तुम तुम्हारे पिता का इच्छा से तुम खुद अपने हिस्सा लेकर भाग गई। तू स्वतःहून तुझ्या पित्याचा हिस्सा घेऊन स्वतःच्या मर्जीने पळून गेलास। तेरे जीवन को तुम खुद खराब कर दिया। तू तुझ्या जीवनाला स्वतःहून खराब केलं। इसलिए बाप को दोष कभी नहीं लगाना। त्यामुळे पित्याला कधी दोष लावू नये। तेरे बाप आज भी तेरे लिए इंतजार कर रहा है। ते तुझा पिता आज देखील तुझं वाट बघत आहे। इसी मान इंसान के जीवन में जो कुछ आज दिखाई देते संकट परमेश्वर का गलती नहीं है, तेरा खुद का गलती है। त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये दिसणारी आज संकट ही परमेश्वराची चूक नाहीये, तर ही स्वतः तुझी चूक आहे। तू खुद डुक्कर की खाना खाने के लिए नहीं तो डुक्कर के बीच में चला गया है। तू स्वतःहून त्या डुकराचं अन्न खाण्यासाठी स्वतःहून त्यामध्ये जाऊन पडलाय। तुम जब मन फिराकर पिता के पास आ सकता है तब तुम्हें पिता स्वीकार करेगा। जेव्हा मन फिरवून तू त्या पित्याजवळ येशील त्यावेळेलाच पिता तुला स्वीकार करेल। इसी मानित हम भी मन फिराकर मेरे पिता के घर पे आकर पिता की अनुग्रह को अनुभव करने वाला है। त्यामुळे आम्ही देखील असेच आहोत जे आम्ही पश्चाताप करून परमेश्वराच्या घरी येऊन त्याची कृपा आम्ही अनुभवत आहोत। इसलिए हमारी सेवा हमारा अनुभव की द्वारा है। त्यामुळे आमची सेवा देखील आमच्या अनुभवावरती आहे। कोई भी साकिर हुसैन खड़ा होकर बोलता है यीशु मसीह परमेश्वर नहीं है, बोलेगा तो हमको चिंता करने का जरूरत नहीं। त्यामुळे कोणी साकिर हुसैन उभा राहून जरी बोलला की येशू ख्रिस्त परमेश्वर नाहीये, तर आम्हाला चिंता करण्याची काहीच गोष्ट नाही। यीशु मसीह परमेश्वर होने का कारण हमारे जीवन में रूपांतर हुआ है। येशू ख्रिस्त परमेश्वर असल्यामुळेच आमच्या जीवनामध्ये रूपांतर झाले। और सृष्टि का बनाने वाला सृष्टि के मालिक को हमारे पिता करके समझने के लिए हमें मदद किया। आणि सृष्टिकर्ता परमेश्वर आपला पिता आहे समजण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत तो केली। यहाँ पर हम क्या पढ़ता है? इथे आपण काय वाचतोय? पढ़िए 3 का 1 पढ़िए। तिसऱ्याचं पहिलं वचन वाचूया, योहान पहिलं। देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए। देखो इससे ऊंची पद का एक मनुष्य को मिलना है। याहून अधिक काय मनुष्याला मिळायला पाहिजे काय? हम यहाँ पर ईसाई लोगों का परमेश्वर की चर्चा नहीं कर रहा है। आपण इथे फक्त ख्रिस्ती लोकांच्या परमेश्वराची चर्चा नाही करत आहोत। जो अखिलांड को बनाए वो परमेश्वर, जो सर्व ब्रह्मांडाला बनवणारा परमेश्वर, उस परमेश्वर हमका सबका मालिक एक है। तो परमेश्वर सगळ्यांचा एक मालिक आहे। हर एक धर्म सिखाता है कि सबका मालिक एक है। हर एक धर्म शिकवतो की
सगळ्यांचा मालक एक आहे. हम भी उसी का चर्चा कर रहा है. आपण पण त्याचीच चर्चा करतो. उस परमेश्वर का प्रेम इतना है कि हमें एक संतान कहलाने के लिए आग्रह करता है. त्या परमेश्वराचं प्रेम इतकं मोठं आहे की त्याचा पुत्र होण्याची तो आपल्याला. प्रभु का नाम पर धन्यवाद देता हूँ. प्रभुच्या नावाला धन्यवाद देतो. तो हमारा मसीह जीवन का सबसे बड़ा श्रेष्ठ बात है ये कि जो अगलांड को बनाने वाला परमेश्वर को हमारा पिता करके हम उसके पुत्र बन सकता है. ख्रिस्ती जीवनाचं श्रेष्ठता हीच आहे की जो सर्व ब्रह्मांडाला बनवणारा परमेश्वर आपला पिता आहे आणि आपण त्याचे मूल आहोत. जितने लोगों को दास और गुलामी रहकर रहना चाहता है वो रह सकता है. ज्याला गुलाम म्हणून बनून राहायचे तो राहू शकतो. लेकिन हमें उनका पुत्र बनने के लिए एक मौका मिलता है. पण आपल्याला त्याचं मूल होण्यासाठी एक संधी मिळते. लेकिन हमारा परमेश्वर यदि गुलामी में रखेगा तो भी बुराई से कभी रखेगा नहीं. जर परमेश्वर आपल्याला कुठल्या गुलामीत ठेवत असेल तर तो वाईट मताने ठेवणार नाही. तो दुनिया में दो शक्ति है. जगामध्ये दोन शक्ती आहेत. एक है परमेश्वर, एक आहे परमेश्वर, और उसकी साथ साथ शैतान का भी शक्ति है. और त्याच्या सोबतच शैतानाची देखील. शैतान और परमेश्वर बराबर नहीं है. शैतान आणि परमेश्वर एकसारखे नाहीये. शैतान भी परमेश्वर की हाथों से बनाया हुआ सृष्टि है. शैतान देखील परमेश्वराच्या हाताने बनलेली सृष्टी आहे. लेकिन पापी मनुष्य शैतान का गुलामी में चला गया. पण पापी मनुष्य शैतानाच्या गुलामीत निघून गेला. उसकी बाप शैतान बन गई. त्याचा बाप शैतान बनला. तो बुरे बातों से गुलामी रखने वाला परमेश्वर नहीं है, वो शैतान है. चुकीच्या गोष्टींमध्ये गुलामी बनवून ठेवणं हे परमेश्वराचं काम नाहीये तर शैतानाचं काम आहे. क्योंकि हमारा पिता का सिद्ध इच्छा परमेश्वर का पवित्र शास्त्र के द्वारा उसने प्रकट किया है. कारण की परमेश्वराची जी उत्तम इच्छा आहे ती त्याने पवित्र शास्त्रातून प्रकट केली आहे. एक व्यक्ति की जीवन किस तरह रहना चाहिए करके पवित्र शास्त्र के द्वारा पिता की इच्छा प्रकट किया है. एक मनुष्याचं जीवन कसं योग्य असलं पाहिजे हे पवित्र शास्त्रातून पित्याने प्रकट केलं आहे. उस इच्छा की विरुद्ध तुझे कोई गुलामी करके रखा है तो वो स्वर्ग की पिता नहीं है, दुनिया का शैतान करके जो पिता है. जर त्याच्या या इच्छेविरुद्ध तुला कुठल्याही गोष्टीमध्ये जर गुलाम बनवून ठेवला आहे तर ही परमेश्वराकडून नाहीये तर शैतानाकडून त्याची गुलामी आहे. इसलिए यहूदी लोगों को देखकर क्या बोलता है, त्यामुळे परमेश्वर यहूदी लोकांकडे बघून काय म्हणतो, फरीसी और शास्त्री आई फरीसी आणि शास्त्री यीशु की वचन पे ध्यान नहीं दे रहा था. येशूच्या वचनावरती ध्यान देत नव्हते. तो पिता की इच्छा पूरा करना नहीं चाहते थे. पिताची इच्छा पूर्ण करायला जाते पाहत नव्हते. तो उनको देखकर यीशु क्या बोलता है, त्यांना बघून येशू काय म्हणतो, तुम शैतान करके पिता की संतान है. तुम्ही एक शैतानाचे मूल आहात. उसकी इच्छा पूरा करने के लिए आग्रह करता है. आणि त्याचीच इच्छा पूर्ण करायचा तुम्ही आग्रह करता. तो दुनिया में दो पिता है. त्यामुळे जगामध्ये दोन पिता आहेत. एक स्वर्ग का पिता असली पिता, एक स्वर्गाचा पिता जो खरा आहे, और एक झूठ की बाप बोलता है झूठा पिता और शैतान है. आणि एक खोटा पिता आहे जो खोटा गोष्टी बोलतो आणि तो खोट्यांचा पिता आहे. दोनों पिता को इच्छा है. दोन्ही पितांना इच्छा आहे. परमेश्वर की इच्छा के आप पवित्र बन जाए. परमेश्वर पित्याच्या इच्छेने तुम्ही पवित्र बनाल. बुरी काम से अब बच जाए. आणि चुकीच्या गोष्टींपासून तुम्ही वाचा. अच्छे काम आपके द्वारा प्रकट हो जाए. आणि चांगलेच काम तुमच्याद्वारे प्रकट होतील. चोरी नहीं करना चाहिए. चोरी नाही केली पाहिजे. किसी को दुख पहुंचाना नहीं चाहिए. कुणाला दुःख पोहोचवलं नाही पाहिजे. मार नहीं डालना चाहिए. कुणाला मारून नाही टाकलं पाहिजे. और व्यभिचार नहीं करना चाहिए. व्यभिचार नाही केलं पाहिजे. चोरी नहीं करना चाहिए. चोरी नाही केली पाहिजे. हत्या नहीं करना चाहिए. हत्या नहीं केली पाहिजे. तलाक नहीं करना चाहिए. सूटपत्र नहीं घेतलं पाहिजे. तुम्हारे पत्नी को कितने भी बेकार हो उसके साथ रहकर तुम ईश्वरीय स्वभाव प्रकट करना. तुमची पत्नी कितीही बेकार असली तर तुम्हाला त्याच्या सोबत राहून ईश्वरी स्वभाव प्रकट करायचा आहे. तुम्हारे पति कितने भी बेकार हो उसी के साथ रहकर तुम्हारे ईश्वरीय स्वभाव प्रकट करना है. तुमचा पती किती खराब असला तरी त्याच्या सोबत राहून तुम्हाला ईश्वरीय स्वभाव प्रकट करायचा. अगर मजबूरी से तलाक देना पड़ेगा तो, आणि जर खूपच मजबुरीने जर सूटपत्र द्यायला लागलं परमेश्वर का वचन कहता है, तर परमेश्वराचं वचन म्हणतं दूसरा शादी नहीं कर सकता है. दुसरी लग्न तुम्ही करू शकत नाही. तो ऐसा ही रहना है. तुम्ही असेच राहा. ये हमारा स्वर्ग का पिता की इच्छा है. आणि ही आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.
और इसी मानित बहुत सारे परमेश्वर की इच्छा पवित्र शास्त्र से हमको मालूम पड़ सकता है। अशाच प्रकारच्या अनेक परमेश्वराच्या इच्छा पवित्र शास्त्रातून प्रकट होतात। ये सारे पिता का इच्छा पवित्र आत्मा की द्वारा स्वर्ग का पिता हमारे जीवन में पूरा करता है। या सर्व परमेश्वराच्या इच्छा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतात। और दुनिया का पिता शैतान है आणि हे जगाचा पिता शैतान आहे। उसका इच्छा क्या है? त्याची इच्छा काय आहे? जो परमेश्वर की इच्छा उसका बिल्कुल विपरीत है। जी परमेश्वराची इच्छा आहे बरोबर त्याच्या विरुद्ध त्याची इच्छा आहे। परमेश्वर बोलते चोरी नहीं करना, परमेश्वर म्हणतो चोरी नाही करायची, वो चोरी हमसे दुनिया का पिता कराएगा, पण ती चोरी जगाचा पिता आपल्याकडनं करून घेईल। परमेश्वर बोलते पत्नी को नहीं त्यागना, परमेश्वर म्हणतो पत्नीला नाही ये त्यागायचे। पिता की तो जो बात है हमारे पिता की इच्छा, स्वर्ग की पिता की इच्छा, उसकी विरुद्ध दुनिया का पिता हमसे कराएगा। जी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे त्या विरुद्ध असलेली जी जगाच्या पित्याची इच्छा आहे तो आपल्याद्वारे करून घेईल। तो जैसा स्वर्ग का पिता पवित्र आत्मा की द्वारा उसकी इच्छा हमारे अंदर पूरा करता है, जसा स्वर्गीय पिता पवित्र आत्म्याद्वारे त्याची इच्छा आपल्यात पूर्ण करून घेतो, वैसा दुनिया का पिता जो शैतान पाप की द्वारा उसका इच्छा हमारे जीवन में पूरा करता है। तसंच शैतान जो जगाचा पिता आहे तो त्याच्या सर्व वाईट इच्छा आपल्यामध्ये पूर्ण करून घेतो। समझ में आता है? हे सर्व समजतंय बहुत का? ध्यान से सीखने वाला बात है। खूप ध्यानपूर्वक शिकण्याच्या गोष्टी आहेत। दुनिया का पिता तो अपने इच्छा पाप की द्वारा हमारी द्वारा प्रकट करता है। जगाचा पिता पापाद्वारे त्याची सर्व इच्छा आपल्यामध्ये पूर्ण करून ये घेतो। क्यों दोनों काम प्रकट करता है? हे दोन्ही आपले काम कसं का प्रकट करतात? ये दोनों काम की द्वारा पक्का हो जाता है कि ये शैतान के बच्चा परमेश्वर की बच्चा है। या दोन्हीद्वारे आपल्याला कळतं की हे शैतानाचा मुलगा आहे का परमेश्वराचा? तो मैं मेरा कामों की द्वारा शैतान को मेरा पिता कौन है करके मैं प्रकट करता है। माझ्या कामांद्वारे माझा पिता कोण आहे हे मी प्रकट करतो। तो इसलिए क्रिया हमारे ऊपर प्रकट होता है। त्यामुळे क्रिया आपल्यामध्ये प्रकट होते। तो इसलिए हम अपने जीवन को जांचना है। त्यामुळे आपण आपल्या जीवनाला पडताळून बघायचं। हम बाइबल क्यों पढ़ता है? आपण बायबल का वाचतो? हमारे जीवन को जांचने के। आपल्या जीवनाला तो कुछ पडताळण्यासाठी। लोग पुराने नियम लेकर परमेश्वर की स्वभाव सही नहीं है, पुराने नियम में परमेश्वर भी लड़ाई करते थे, झगड़ा करते थे, सब बोल के सिखाता है। अनेक लोक जुना करार घेऊन बसतात आणि त्यामध्ये देखील परमेश्वर भांडण करायचा, लढाई करायचा म्हणून तेच घेऊन बसतात। तो स्वर्ग की पिता की स्वभाव को और दुनिया की पिता को स्वभाव को भी हम देखना है। त्यामुळे जगाच्या पित्याचा स्वभाव देखील आणि स्वर्गीय पित्याचा स्वभाव देखील आपण बघितला पाहिजे। हमारा स्वर्ग का पिता स्वार्थ के लिए कभी लड़ाई नहीं करता है, आपला स्वर्गीय पिता स्वार्थासाठी कधी लढाई करत नाही, लेकिन दुनिया का पिता स्वार्थ के लिए लड़ाई करेगा। पण जगाचा पिता स्वार्थासाठी लढाई करतो। पुराने नियम में जुन्या करारामध्ये जो लड़ाई होते थे, ज्या सगळ्या लढाई होत होत्या, युद्ध होते थे, युद्ध होत होते, इसराइल की द्वारा ही कराया, इस्रायल द्वारेच केले। लेकिन वो किसके लिए करते थे? पण ते कोणासाठी केले? परमेश्वर का पक्ष में आने के लिए नहीं है। परमेश्वराच्या पक्षात येण्यासाठी नाही। जो पापी लोगों को परमेश्वर दंड देते थे। पापी लोकांना दंड देण्यासाठी होतो। क्यों देता है? का देतो? उसको अधिकार है। कारण त्याला अधिकार आहे। लेकिन दुनिया का पिता लड़ाई किसके लिए करता पण है? जगाचा पिता लढाई कशासाठी करतो? मेरे गुलामी में आने के लिए। सगळे माझ्या गुलामीत येण्यासाठी। और परमेश्वर सबको लिए न्याय एक बराबर है। आणि परमेश्वराचा न्याय सगळ्यांसाठी एक समान आहे। स्वर्ग का पिता का सामने कोई भी गलती करे सबको दंड देगा। परमेश्वर पित्याच्या समोर कोणीही चूक करो त्या सगळ्यांना दंड आहेच। आदम गलती किया उसको दंड दिया, आदमाने चूक केली त्याला दंड मिळालं। दाऊद गलती किया उसको दंड दिया, दाऊदने चूक केली त्याला देखील दंड मिळालं। तो उनकी कितने भी प्यारा बच्चा हो गलती देगा तो करेगा तो बराबर दंड देगा। जर त्याचा कितीही प्रिय पुत्र असू दे त्यांनी जर चूक केली तर त्याला तो दंड देतो। लेकिन दुनिया का जो शैतान जो पिता है, पण जगाचा जो पिता शैतान आहे वो कभी भी क्या करता है? गलती करेगा तो दंड नहीं देगा। जर चूक केली तर दंड नाही देत। आप उसकी गुलामी में तो कितने भी चोरी करो, व्यभिचार करो, हत्या करो, उस आपको कुछ नहीं करेगा। जर तुम्ही त्याच्या गुलामीमध्ये आहात, चोरी कराल, हत्या कराल, काही चुकीचं काम कराल तर तुम्हाला दंड नाही देणार। आपका जीवन से उसको कोई मतलब नहीं त्याच्या है। जीवनाशी त्याला काहीच घेणं देणं नाहीये। सिर्फ अपना गुलामी में रहना चाहिए। फक्त माझ्या गुलामीमध्ये तुम्ही राहिलं तो पाहिजे। इसलिए बहुत लोग अपना
पुराना नियम देखकर भी गलत समझता है। त्यामुळे अनेक लोक आपला जुना करार बघून देखील चुकीचे मनामध्ये चुकीचं येतं। तो ये सारे बातों के लिए हमारे पास जवाब है। पण या सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे उत्तर ये आहे। सब हम क्यों बोल रहा है? हे सगळं आपण काय बोलतोय? आपकी विश्वास के बारे में कोई सवाल पूछे, जर उद्या तुमच्या विश्वासाबद्दल कोणी तुम्हाला प्रश्न केला, शायद हम दुनिया को समझा नहीं सकता है, कदाचित आपण सर्व जगाला समजू नाही शकत, क्योंकि इसको दिमाग भटकायले घुमायले गुम गए तो हम उसको ठिकाने पे नहीं ला सकते। जर एखाद्याचं डोकं फिरलेलं आहे तर त्याला आपण ठिकाणावर नाही आणू शकत, लेकिन उसकी सवाल की द्वारा हमारे विश्वास कभी डगमगा नहीं जाएंगे। पण त्याच्या प्रश्नाने आपलं जीवन कधीही डगमगणार नाही। इसलिए अपने विश्वास में हम स्थिर रह सकता है, त्यामुळे आपण आपल्या विश्वासामध्ये स्थिर राहू शकतो। इसलिए हम प्रभु की वचन सीखता है, त्यामुळे आपण परमेश्वराचं वचन शिकतो। तो हम प्रभु के पास इसलिए आया कि उसकी संतान बनने के लिए। आपण प्रभूच्या जवळ ह्यासाठी आलो की आपण त्याचे मूल बनले पाहिजे। अब हम संतान क्यों बन सकता है? क्यों नहीं बन सकता है? आपण आज त्याचे मूल का होऊ शकत नाही? हमारे अंदर पाप प्रवेश हो गई, आमच्यामध्ये पापाने प्रवेश केला। बहुत धर्म वाला ये विश्वास नहीं करता है, खूप धर्माचे लोक हे विश्वास नाही करत। हमारा हिंदू धर्म विश्वास करता है, आपला हिंदू धर्म विश्वास करतो, इसलिए उन लोग कई प्रकार की पूजा विधियां करता है, त्यामुळे ते अनेक प्रकारचे पूजा आणि विधी करतात। इसलिए उन लोग जो श्लोक भी कहता है, त्यामुळे ते जे श्लोक वगैरे म्हणतात, सहस्र नामों करके, ऐसा सहस्र नाम करके उसके पढ़ता है, एक सहस्त्र नाम म्हणून एक नावाचे ग्रंथ ते वाचतात, उसमें ऐसा कहता है, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, पापोहम पापकर्मोहम पापोहम पापकर्महम पापोत्माव संभवा पापोन पाप संभवम पापोत ओम श्रीम शुद्ध कन्याय नमः ओम श्रीम शुद्ध कन्याय नमः ओम श्री वृक्ष शूलाय नमः ओम वृक्ष श्री शूलाय नमः शूलाय नमः ओम ब्रह्मपुत्राय नमः ओम ब्रह्मपुत्राय नमः। ऐसा एक श्लोक है उनका, असं एक प्रकारचा श्लोक आहे। ब्राह्मण लोग सब वो बोलता है आणि ब्राह्मण लोक हे सर्व बोलतात। तो उसका मतलब यही है कि याचा अर्थ हा आहे, पापोहम पाप कर्मोहम पापोहम पापम कर्महम, उसका मतलब मैं जन्म से पापी हूँ। याचा अर्थ असा आहे की मी जन्मापासून पापी आहे, इसी कारण मेरा कर्म भी पाप हो, त्यामुळे माझे काम देखील पापी आहे, तो मेरे पापों से मुझे मुक्ति देना, त्यामुळे माझ्या पापांपासून मला मुक्ती हवी। ये हमारा हिंदू भाई लोग आज भी प्रार्थना करता है, आज आपले हिंदू भाऊ आज देखील हे प्रार्थना करतात। और जब महाभारत की लड़ाई हुआ, जेव्हा महाभारताची लढाई झाली, जब अर्जुन कृष्ण से कहा, जेव्हा अर्जुनाशी कृष्णाने बोलले, मैं मेरे भाइयों के विरुद्ध कैसे लड़ाई करेंगे, अर्जुन म्हणाला की मी माझ्या भावांविरुद्ध कसं लढाई करू, मेरे जीत उनका हार हो जाता है, माझं जिंकणं त्यांचं हार होईल, उनकी जीत हमारे माँ बाप की हार हो जाता है, आणि त्यांचं जिंकणं माझ्या आई वडिलांची हार होऊन जाईल, तो हम लड़ाई कैसे करेंगे करके सवाल पूछा। मग आम्ही लढाई कसं काय करू म्हणून त्यांनी कृष्णाला प्रश्न केला। तब कृष्ण क्या कर रहा है, कह रहा है, तेव्हा कृष्ण काय म्हणतोय, यदा यदा हि धर्मस्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते ग्लानिर्भवति भारत, ऐसे संभवामि युगे युगे करके एक श्लोक बोलता है। हाँ, संभवामि युगे युगे, तो एक श्लोक म्हणतो, उसके मतलब क्या है, याचा अर्थ काय आहे, जब जब अधर्म बढ़ता है तो मैं पापियों को मारने के लिए कई अवतारों के आता है, ज्या ज्या वेळेला पाप होईल त्या त्या वेळेला पापांना मारण्यासाठी मी अवतार होऊन येईल। तो हर हिंदू धर्म में सब लोग विश्वास करता कि मनुष्य के अंदर पाप है, त्यामुळे हिंदू धर्मामध्ये विश्वास करतात की हर एक मनुष्यामध्ये पाप आहे, यदि कोई पापी है तो उसको सजा भी मिलेगा करके हमारा हिंदू धर्म विश्वास करता है, आणि जर कोणी पापी असेल तर त्याला शिक्षा मिळेल म्हणून देखील हिंदू धर्म विश्वास ठेवतो। इसलिए हम लोग देखते हैं कि कितने भी भगवान की फोटो बनाता है, रूप बनाता है, उसके हाथ में एक हथियार भी होगा, त्यामुळे आपण बघतो की त्यांच्या घरात जे फोटो असतात ते सर्व देवतांच्या हातामध्ये हत्यार असतात, ते हथियार उसको दिखाते हैं कि जो पापी है उसको हम मार सकता है, ते हत्यार अशासाठी आहे की जो पापी आहे त्याला मारण्यासाठी हे दर्शवतं। इसलिए होली के समय पर रावण को जलाता है, त्यामुळे होळीच्या काळामध्ये रावणाला जाळतात। रावण को जलाने का मतलब क्या है, रावणाला जाळण्याचा अर्थ काय, जो अधर्म को हम खत्म कर रहा है, त्या सर्व अधर्माला आम्ही मारून टाकतोय, उसने गलत काम किया, त्यांनी चुकीचं काम केलं। हमारा विषय नहीं है फिर भी मैं कुछ बोलना चाहता हूँ, हा आपला विषय नाही तरी पण मी हे बोलू इच्छितो। रावण ने क्या गलत काम किया, रावणाने काय चुकीचं काम केलं, रावण लंका से आके हमारे राम का पत्नी को चोरी करके ले गया, रावणाने लंकेतनं इथे येऊन रामाच्या पत्नीला त्यांनी घेऊन गेला। तो भारत देश की हिंदू धर्म ये सिखाते कि किसी की पत्नी को चोरी करना
नहीं तो अपना करना वो गलत है। त्यामुळे भारतामध्ये हे समजलं जातं की दुसऱ्याच्या पत्नीची चोरी करणं हे एक चुकीचं आहे। हमारा भारत देश की संस्कृति बहुत बड़ी अच्छा है आणि भारताची संस्कृती थोडी चांगली आहे, लेकिन आज बहुत सारे धर्म या भारत देश में आकर इसको बिगाड़ दिया। त्यामुळे अनेक धर्म येऊन भारत देशामध्ये येऊन हे सर्व काही बिघडवून टाकलं। मैं जिन जिन धर्म के नाम लेना नहीं चाहता हूँ, त्या सर्व धर्मांचे मी नाव नाही घेऊ इच्छिते, लेकिन पवित्र शास्त्र में जो लिखा नहीं है उसकी विरुद्ध जो भी करता है, जो हमारी अच्छी धर्म को बिगाड़ दिया। पवित्र शास्त्र विरुद्ध जे जे काय करतात ते सर्व चांगल्या धर्माला त्यांनी बिघडवून तो टाकलं। चाहे क्रिश्चियन भी हो सकता है, मग ते काही ख्रिश्चनी असू शकतील, वो मुसलमान भी हो सकता ते है, मुसलमानी असू शकतील, और हिंदू में भी जो वजन के अनुसार, जो अच्छे हृदय के अनुसार नहीं चलते वो भी हो सकता है। आणि हिंदूंमध्ये देखील जे चांगल्या हृदयाने नाही चालत ते देखील असू मैं शकतात। किसी धर्म को स्थापित करने के लिए नहीं बोल रहा हूँ, मी कुठल्याही धर्माला स्थापित करण्यासाठी हे बोलत नाही, लेकिन एक बात बताता है कि जो किसी पत्नी को हम अपना करता है वो व्यभिचार है। त्यामुळे मी तुम्हाला फक्त हे सांगू इच्छितो की जो कोणी अशा पत्नीला दुसऱ्याच्या पत्नीला स्वतःच करतो हे पाप आहे। तो रावण ने ये काम किया, रावणाने हे काम केलं, उस रावण को लंका में जाके मार डाला। त्या रावणाला लंकेमध्ये जाऊन मारून टाकलं, उसकी याद के लिए हम होली बनाते हैं। आणि त्याच्याच आठवणी खातीर आपण होळी करतो। तो मैं ये सब क्यों बोलता है, मी हे सर्व का सांगतोय, हम कोई धर्म का होवे, हमारे अंदर परमेश्वर एक विवेक डाला है। आपण कुठल्याही धर्माचे असो, परमेश्वराने आपल्यामध्ये एक विवेक टाकला आहे, तो उस विवेक में हमको सही और गलत समझ सकता है, आणि त्या विवेकामध्ये आपल्याला चांगलं आणि वाईट समजू शकतो। वो परमेश्वर सबकी हृदय में विवेक के द्वारा प्रकट करता है। आणि परमेश्वर हर एकाच्या विवेकामध्ये हे प्रकट करतो। तो विवेक में परमेश्वर अपने स्वभाव में प्रकट करता है, विवेकामध्ये परमेश्वर त्याचा स्वभाव आपल्याला प्रकट करतो, लेकिन इसकी विरुद्ध गलत काम करने के लिए शैतान अपने विवेक में कार्य करता है। पण ह्या सगळ्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी शैतान प्रयत्न करतो। लेकिन कुछ तो किसी की गलत काम करना पाप ऐसा करके समझ के विश्वास करता है। कोणाचंही काम हे चुकीचं काम पाप आहे हे आपल्याला समजतं, लेकिन कोई धर्म मनुष्य की पाप के बारे में विश्वास नहीं करता है। पण कोणताही धर्म मनुष्याचं हमारे बीच में एक धर्म ऐसा है कि पाप का बारे में विश्वास नहीं करता है। आपल्यामध्ये एक धर्म असा आहे की पापाबद्दल तो विश्वास ठेवत नाही। वो बोलता है मनुष्य के अंदर पाप नहीं है, ते म्हणते की मनुष्याच्या आतमध्ये पाप नाहीये। आदम पाप नहीं किया, आदमाने पाप नाही केला, दाऊद पाप नहीं किया, दाऊदने पाप नाही केला, हम कोई पाप नहीं करता है, आपण काही पाप नाही करत, हम अपना ईश्वर की गुलामी बन के रहना, आपण आपल्या ईश्वराचा गुलाम बनून राहायचं। वो जो बोलता है हमको अच्छा लगे नहीं लगे उसकी गुलामी होकर करना है। आणि तो जे बोलतो ते आपल्याला चांगलं वाटो अगर न वाटो आपण ते करायचंय, ये धर्म का काम, हे या धर्माचं काम आहे। लेकिन जो मनुष्य जिसके अंदर विवेक है, पण ज्या मनुष्याच्या हृदयामध्ये विवेक आहे, वो सब बोलता है तो सर्व काही बोलतो मैं पापी हूँ। मी पापी आहे। पाप का मतलब क्या है, पापाचा अर्थ काय आहे, जो अच्छे काम मैं करने के लिए इच्छा करता है वो मैं कर नहीं पा रहा है। मी जे काही चांगले काम आहे जे मी करू शकत नाही ते म्हणजे माझं पाप आहे, उसको पाप बोलता है। त्यालाच पाप म्हणतात। दो बाप होने का कारण, दोन बाप असल्या कारणाने स्वर्ग के पिता हमारे द्वारा अच्छे काम प्रकट करने के लिए आग्रह करता है, स्वर्गाचा पिता आपल्यामध्ये चांगले काम प्रकट करण्याची इच्छा करतो, लेकिन दुनिया का पाप हमारे द्वारा उसका विरुद्ध कार्य करता है, गलत काम करने के लिए प्रभाव डालता है। पण या जगाचा बाप आपल्यामध्ये स्वर्गीय पित्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी एक प्रभाव टाकतो, इसका नाम है पाप। त्याला म्हणतात पाप। तो ये पाप हर एक अंदर है, हा पाप सगळ्यांच्या मध्ये आहे, लेकिन कुछ धर्म क्या सिखाता है, पण काही धर्म काय शिकवतात, अगर तुम्हारा ऊपर वाला तुमको अनुमति किया तो तुम सब कुछ कर सकता है। जर तुमच्या वरचा परमेश्वर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी सहमती देतोय तर तुम्ही सर्व काय करू शकता। सामने वालों को बुरा लगे, नुकसान होए, कोई चिंता नहीं है। समोरच्याला किती दुःख हो किंवा त्याचं काही नुकसान हो आपल्याला काही फरक पडत नाही। अगर तुम्हारे लिए तुम्हारे ऊपर वाला अनुमति किया तो तुम कर लो। तुम्हाला जर तुमच्या पित्याने अनुमती दिली तर तुम्ही करा। ये पाप शैतान की बच्चे लोग हैं, आणि हे सर्व शैतानाची मुलं। परमेश्वर किसी को दुख देना नहीं चाहता। परमेश्वर कुणालाही दुःख देऊ इच्छित नाहीये। हम 40 साल का उम्र का आदमी 9 साल की बच्चे को शादी किया तो भी चलता है।
किती 40 वर्षाच्या माणसासोबत 9 वर्षाच्या मुलीचं लग्न केलं तरी चालते. हम अपने विवेक में सोच ही नहीं सकते. आपण आपल्या विवेकात विचारच नाही करू शकत आहोत. और हम 20 साल की उम्र की लड़का 45 साल की औरत को शादी किया तो भी चलता है. 20 वर्षाचा मुलगा 35 वर्षाच्या बाई सोबत लग्न केलं तरी चालते. और 10-15 पत्नी को साथ में रहेगा तो भी चल जाता है. 10-15 पत्नींना सोबत ठेवलं तरी चालते. और बच्चे को पैदा करना है दुनिया को छोड़ देने का, दुनिया को नुकसान करने के लिए. मुलं जन्माला घालायची आहेत आणि ती मुलं अनाथासारखी सोडून द्यायची, हे देखील जगाला त्रास देण्यासाठी केलं तरी चालते. इसके लिए सब हमारा ऊपर का जो हमारा पिता हमको झूठ दिया बोलता है. आणि हे सर्व गोष्टींसाठी आमच्या वरील पित्याने आम्हाला सूट दिले म्हणून म्हणतात. खाली उसके ऊपर विश्वास करना है, फक्त त्याच्यावरती विश्वास. बाकी को किसको भी नुकसान हो जाए कोई दुख नहीं है. पण बाकी कुणालाही नुकसान हो आम्हाला काही फरक पडत नाही. ये धर्म का काम नहीं है, हे सर्व धार्मिकता नाहीये, शैतान का काम है. हे सर्व शैतानाचे काम तुम आहे. शैतान करके उस बाप की बेटा, इस कारण तुम्हारे काम प्रकट होता है. तुम्ही शैतानाची मुलं आहात म्हणून तुमचं काम हे प्रकट करतंय. लेकिन हम अपने पिता के काम प्रकट करेगा तो हम पिता के संतान बन जाएंगे. पण जर आपण आपल्या पित्याचं मूल आहोत हे आपल्या कामांद्वारे प्रकट करू, तो हम अपना पिता की संतान बन जाएंगे. तर आपण आपल्या पित्याचे संतान मूल होऊ. तो हम वचन इसलिए सीख ले कि हमारे पिता का काम प्रकट हो जाए. आपण वचन याच्यासाठी शिकतोय की आपण आपल्या पित्याचे मूल व्हावे. हम एक बातें देखना है, आपण एक गोष्ट बघायची आहे. यीशु मसीह को हम पीछे क्यों आया. आपण येशू ख्रिस्ताच्या मागे का आलोय. यीशु मसीह की द्वारा ही पिता का मर्जी किस तरह हम पूरा करना समझेगा. येशू ख्रिस्ताद्वारेच आपण पित्याची इच्छा कशी पूर्ण करावी हे समजू शकतो. क्योंकि सिर्फ यीशु मसीह ही पिता की इच्छा पूरा करके दिखाया. कारण की फक्त येशू ख्रिस्तानेच पित्याची इच्छा पूर्ण करून दाखवली. इसलिए यीशु मसीह हिम्मत से ऐसा बोला, म्हणून येशू ख्रिस्त हिमतीने असं म्हणाला, मेरा अनुगारी बना, माझ्या सारखे अनुकरण करा. और वही यीशु मसीह की चेला पौलुस क्या कहता है. आणि त्याच येशू ख्रिस्ताचा शिष्य पौल काय म्हणतो, मैं जैसा यीशु मसीह की आज्ञाकारी है इसी तरह तुम भी मेरे अनुगारी बनो. मी जसा येशू ख्रिस्ताचा अनुसरण करणार आहे तसे तुम्ही देखील येशू ख्रिस्ताचे अनुसरण करणारे ये व्हा. हर एक व्यक्ति का हिम्मत होना चाहिए. हा प्रत्येक व्यक्तीची एक हिम्मत असली पाहिजे. हर एक व्यक्ति का हिम्मत क्या होना चाहिए. हर एक व्यक्तीची हिम्मत काय असली पाहिजे. तुम मेरा तरह अनुकरण कर, तुम्ही माझ्यासारखे अनुसरण करा, तो तेरे जीवन में पिता मिलेगा. तरच तुझ्या जीवनामध्ये तुला पिता मिळेल. तेरे जीवन में शांति आ जाएगा. तुझ्या जीवनामध्ये शांती येईल. तेरे जीवन की द्वारा दूसरे को हौसला मिलेगा. आणि तुझ्या जीवनाद्वारे दुसऱ्याला धीर मिळेल. तुम दुनिया का एक नमक बन जाएगा. आणि तुम्ही जगाचा एक मीठ बनाल. और तुम्हारे द्वारा दुनिया के लिए स्वाद बन जाएगा. आणि तुम्ही जगासाठी एक स्वाद बनाल. ये हमारा हिम्मत होना आणि चाहिए. ही आपली एक हिम्मत असली पाहिजे. ये सिर्फ यीशु मसीह ने दिखाया. आणि हे फक्त येशू ख्रिस्ताने दाखवलं. इसलिए यीशु मसीह जगत में कहता है, त्यामुळे येशू ख्रिस्त जगामध्ये म्हणाला, मैं मार्ग और सच्चाई जीवन हूँ. मी म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मेरे सिवा कोई पिता के पास आ ही नहीं सकता. माझ्याशिवाय पित्याकडे कोणीच येऊ शकत नाही. कारण उसी ने ही पिता को प्रकट किया. आणि फक्त त्यानेच पित्याला प्रकट केला. इसलिए उसका चेला पत्रोस क्या कहता है, म्हणून त्याचा शिष्य पेत्र काय म्हणतो, आकाश के नीचे, आकाशाच्या खाली, मनुष्य के बीच में, मनुष्याच्या मध्ये उद्धार पाने के लिए, उद्धार मिळवण्यासाठी यीशु की सिवा कोई नहीं है. येशूच्या शिवाय कोणी नाहीये. ये क्यों बोला. हे का म्हणाले. आज हमारे सामने बहुत धर्म गुरु है. आज आपल्या समोर खूप धर्मगुरु आहेत. बहुत नबी लोग हैं. खूप संदेष्टे आहेत. कुछ नबी ऐसा है कि मैं ही परमेश्वर को प्रकट किया करके बोलता है. काही संदेष्ट असं म्हणतात की मीच परमेश्वराला प्रकट केला आहे. मैं एक सवाल पूछता हूँ, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जैसे हम यीशु की अनुकरण करता है, जसे आपण येशूचे अनुकरण करतो, वो नबी का अनुकरण कर सकता है. त्या संदेष्टाचं आपण अनुसरण करू क्या शकतो वो अवतार की अनुकरण कर सकता है. काय त्या अवतारांचं आपण अनुकरण करू शकतो काय. क्या कोई संतों की अनुकरण करता है. किंवा त्या संतांचं कर सकता अनुसरण है? करू शकतो काय. हाँ, ये हम सोचना चाहिए. हे फक्त आपण विचार केलं पाहिजे. कुछ बोलते हैं हमारा नबी ही परमेश्वर को प्रकट करने के लिए आया. काही जण म्हणतात की आमचा संदेश फक्त परमेश्वराला प्रकट करायला आला. लेकिन उन लोग जो दुनिया में किया हुआ बेकार काम हम भी नहीं कर पाएंगे. पण त्यांनी जे केलेले या जगातले वाईट काम आहे ते आपण कधीच करू शकत नाही. हाँ, लड़ाई किया, भांडण केली, और
अपने दूसरे लोगों को मार डाला, दुसऱ्या लोकांना मारून टाकलं, दूसरी का पत्नी को अपना पत्नी बनाया, दुसऱ्यांच्या पत्नींना आपलं पत्नी बनवलं, ऐसे सिखाए कि स्वर्ग में जाएगा तो दारू पी सकता है, असं शिकवलं की स्वर्गात गेल्यावर दारू पिऊ शकता, तुम इधर किसी को मार डालेगा तो उधर तुमको पत्नी ज्यादा मिलेगा, इथे जर तुम्हाला मारून टाकलं तर वरती तुम्हाला खूप साऱ्या पत्नी मिळतील. तो उनको अनुकरण हम करेगा तो दुनिया बिगड़ जाता है. पण जर आपण त्यांचं अनुसरण केलं तर सर्व जग बिघडून जाईल. आज दुनिया में इतनी ज्यादा समस्या हमारा पिता परमेश्वर का कारण नहीं है. या जगामध्ये जितक्या पण हे समस्या आहे त्या सर्व पिता परमेश्वराकडून नाही. तुम स्वर्ग का पिता की इच्छा को जानने बिगर, तुम्ही स्वर्गाच्या पित्याची इच्छा न ओळखल्यामुळे, तुम दुनिया का शैतान जो पिता का इच्छा पूरा कर रहा है उसमें हमारा स्वर्ग का पिता क्या कर पाएंगे. जर तुम्ही या जगाचा अधिपती, जगाचा पित्याची जर तुम्ही इच्छा पूर्ण करत आहात तर तुमचा स्वर्गीय पिता त्यामध्ये येऊन काय करेल. हमारे परमेश्वर इसमें मजबूर है. आपला परमेश्वर यामध्ये फार मजबूर आहे. तुम मेरे संतान बनना नहीं चाहता हूँ, तुम्ही माझे मुलं बनू इच्छित नाही. तुम जो शैतान है उसकी ओर से तुम पूरे बुरे काम करता है, इसीलिए दंगा लड़ाइयाँ हर एक प्रकार के बुरे काम होता है. तुम्ही तुमच्या जगाचा बाप सैतान त्याचे सर्व प्रकारचे स्वभाव तुम्ही प्रगट करता, भांडणं लढाई सर्व काही. इसमें परमेश्वर मजबूर है, आणि यामध्ये परमेश्वर, क्योंकि परमेश्वर हम दोनों के लिए आजादी दिया. कारण परमेश्वराने दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला स्वतंत्रता आपको दिली. जिसकी संतान बन के जीवन बिताना है आप खुद तय कर सकता है. आपण कुणाचं मूल बनून राहायचं हे तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊ शकता. आपको आजादी दिया है. तुम्हाला पूर्ण स्वतंत्रता. अगर तुम परमेश्वर के संतान बन के रहने के लिए कोशिश करेगा तब, जर तुम्ही परमेश्वराचे मूल बनून राहण्यासाठी जर प्रयत्न केला तर शायद आपको समाज को सामना करना पड़ेगा. तुम्हाला कदाचित समाजाचा सामना करावा लागेल. शायद आपको समाज अखाल देगा. कदाचित समाज तुम्हाला हकलून देईल. शैतान को सामना करना पड़ेगा. शैतानाला सामना करावा. शायद आपको मृत्यू भी हो सकता है. कदाचित तुमचा मृत्यू देखील होईल. लेकिन परमेश्वर हमको क्या तसल्ली दे रहा है. पण परमेश्वर आपल्याला काय सांत्वना देतो. तेरा सिर्फ केवल शरीर को मारेगा उससे तुम नहीं डरना. तुमच्या केवळ शरीराला जो मारेल त्याला तुम्ही घाबरू नका. वे लोग सिर्फ तेरे मिट्टी के शरीर को ही मार सकता है. ते तुमच्या फक्त मातीच्या शरीराला मारू शकतात. लेकिन तेरे आत्मा को कुछ कर नहीं पाएंगे. पण तुझ्या आत्म्याला ते काहीच करू शकत वो नाही. आत्मा जरूर मेरे पास आएगा. आणि तो आत्मा पुन्हा माझ्याकडे येईल. मेरे घर में बिंदास तुझे रह सकता है. आणि तू माझ्या घरामध्ये येऊन बिंदास राहू शकशील. वहाँ तुमको रोना नहीं है. आणि तिथे तुम्हाला रडणं नाहीये. वहाँ तुमको विलाप नहीं है. तिथे तुम्हाला विलाप वहाँ नाहीये. पे तुमको दुख नहीं है. आणि तिथे तुम्हाला दुःख वहाँ नाहीये. को किसी से डरना जरूरत नहीं है. आणि तिथे तुम्हाला कोणाला घाबरण्याची गरज जो नाहीये. पिता का घर सिर्फ पिता की मर्जी होता है. आणि तो पित्याचं घर आहे, तिथे फक्त पित्याचीच इच्छा चालणार. इतनी गारंटी हमारा स्वर्ग का पिता में आणि देता या है. सर्वाची निश्चितता आपला परमेश्वर देतो. इसलिए असली मसीह लोग, त्यामुळे खरे ख्रिस्ती लोक, जो स्वर्ग का पिता की संतान लोग, जे स्वर्गीय पित्याचे मुलं आहेत, वो किसी को मारते नहीं है. ते कुणाला मारत नाहीत. वो खुद मार खाने के लिए, मरने के लिए तैयार हो जाता है. ते स्वतः मार खायला आणि मरायला तयार होतात. इसका कारण क्या है. त्याचं कारण काय आहे. अगर हमें कोई मार डालने से भी जर आम्हाला कुणी मारून टाकलं तरी हमारा घर वापस ही हो जाता है. आमचं घर वापसी होईल. उसके कैसे घर वापसी होगा. आमचं घर वापसी कसं होईल. पढ़िए सब उपदेश 12 अध्याय, उपदेशक 12 अध्याय 7 पढ़िए. 12 अध्यायचं 7. तब तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. 813. बस. तब मिट्टी हाँ। जो कि तो मिट्टी में मिल जाएगी, हाँ। और आत्मा परमेश्वर के पास, हाँ। जिसने उसे दिया, लौटा जाएगी. ध्यान से सुनना. ध्यानपूर्वक ऐका. प्रभु का नाम को महिमा हो जाए. परमेश्वराच्या नावाला गौरव मिळो. जब मिट्टी, ये शरीर, मिट्टी का शरीर मिट्टी में मिल जाएगा. जेव्हा ही माती पूर्ववत मातीस मिळेल, आत्मा जिसने दिया उस परमेश्वर के पास चला जाएगी. आत्मा ज्याने दिले त्या परमेश्वराकडे ती परत जाईल. उस आत्मा का परमेश्वर के सामने हम जब खड़ा रहेंगे, जेव्हा परमेश्वराच्या समोर आपण उभे राहू, वो तो क्या होगा. तेव्हा काय होईल. पढ़िए उसका 14. त्याचं 14 वचन वाचू. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झडाझडती घेईल. उसका 13 भी पढ़िए. 13 और 14 साथ में पढ़िए. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झडाझडती घेईल. हिंदी में पढ़िए.
सब कुछ सुना गया। सब कुछ सुना गया। अंत की बात यह है कि परमेश्वर का भय मान, परमेश्वर को बनवाए और उसकी आज्ञाओं का पालन कर, उसकी आज्ञा को पालन करना। क्योंकि मनुष्य का संपूर्ण कर्तव्य यही है। क्यों करना है? हे का करायचं आहे? मनुष्य का संपूर्ण कर्तव्य यही है। क्योंकि हमारा कर्तव्य, हमको परमेश्वर इसलिए बनाया, आपल्या परमेश्वराने आपल्याला ह्यासाठीच बनवलं। अगर ये कर्तव्य को हम भूल जाएगा तो क्या होगा? जर या कर्तव्याला आपण विसरलो तो काय होईल? क्योंकि परमेश्वर सब कामों और सब गुप्त बातों का चाहे वे भली हो या बुरी हो न्याय करेगा। चाहे वो भली और बुरे उसको न्याय करेगा। भले ती वाईट असो व चांगली असो, त्या सगळ्यांचा आपल्याला न्याय करेल। तो पहले हमने क्या पढ़ा? आपण पहिलं काय वाचलं? हमारी आत्मा मिट्टी में मिल जाएगा, आपलं मातीला मिळून जाईल। लेकिन जो हमारे आत्मा है, पण जो आपल्यामध्ये आत्मा आहे, जिसने दिया उसके पास जाएगा, ज्याने दिले त्याच्याकडे परत जाईल, वो हमें न्याय करेगा आणि तो आपला न्याय करेल। तुम क्या काम करके आया? तुम्ही काय काम करून आलात? मेरा इच्छा पूरा करके आया, माझी इच्छा पूर्ण करून आलात। तो हमने पहले देखा कि हमारे पिता की इच्छा क्या है, दुनिया की पिता की इच्छा क्या है। आपण पहिलेच बघितलं होतं की पित्याची इच्छा काय आहे, जगाच्या पित्याची इच्छा काय आहे। तो हम उसको क्या जवाब देगा? मग आपण त्याला काय उत्तर देणार? जो काम दिया उधर परखा जाएगा, जो काम दिले तो तिथे पारखलं जाईल। हम बोलेंगे हम बहुत लोगों को लड़ाई करके मार के खत्म कर दिया। आपण जर तिथे म्हटलं की आम्ही खूप साऱ्या लोकांना मारलं, लढाई करून आलो, तर मैं आपके पास आया, आणि मी तुझ्याजवळ आलोय, तो क्या हमारा पिता खुश होएगा? मग हे ऐकून आपला पिता खुश होईल काय? कोई भी जात धर्म होवे वो सब उसी पिता की बच्चा है। कुठलाही जात धर्म असो, ते सर्व त्याच पित्याची मुलं आहेत। उसको मारने से क्या वो सहन करेगा? त्याला जर काय त्यांना मारल्यामुळे पिता ह्या व्यक्तीशी खुश होईल? शायद वो लोग परमेश्वर को जानते नहीं होगा, कदाचित ती मेलेली लोक त्या परमेश्वरला ओळखत नसतील। वो लोग जात धर्म में जो जिन रीति रिवाज में जन्म लिया उसी के अनुसार कर रहा है। ज्या जाती धर्मात ते जन्माला आले त्यानुसार त्यांनी वर्तन, वो उनका गलती नहीं है, ती त्यांची चूक नाहीये। कोई भी व्यक्ति एक धर्म में जन्म लेता उनका गलती नहीं है। कोणताही धर्मात व्यक्ती जन्म घेतो तो त्या व्यक्तीचं चूक नाहीये। तो मेरा धर्म में तुमने जन्म नहीं लिया, नहीं तो मेरा विश्वास तुम विश्वास नहीं किया, इस कारण में तुमको जान से मार डालेगा, क्या वो मेरा पिता उसमें प्रसन्न होगा? जर माझ्या धर्मानुसार तू वागला नाहीस, त्या परमेश्वराच्या इच्छेनुसार केलं नाहीस, म्हणून जर आपण त्या व्यक्तीला मारलं तर आपला स्वर्गीय पिता काय आपल्याला सोडेल? परमेश्वर सबको आजादी दिया है, परमेश्वराने सगळ्यांना आजादी दी। अगर परमेश्वर को सबके ऊपर खुन्नस है और किसी धर्म के ऊपर खुन्नस है, तो वो धर्म वाला का घर में उजाला क्यों होता है? जर परमेश्वराचा एखाद्या व्यक्तीवरती खुन्नस आहे किंवा एखाद्या धर्मावरती खुन्नस आहे, तर तरी पण त्या घरामध्ये परमेश्वराचा प्रकाश का आहे? उसकी खेती में बारिश क्यों कर रहा है? त्याच्या शेतामध्ये पाऊस का पडतो? उसको भी परमेश्वर जिंदा क्यों रखा है? त्याला देखील परमेश्वराने जिवंत का ठेवले? उनको भी उसके जीवन में प्रभु आशीष करता है, त्यांच्या पण जीवनामध्ये परमेश्वर आशीर्वाद देत आहे। इसलिए पवित्र शास्त्र कहता है कि देव पक्षपाती नहीं है। त्यामुळे परमेश्वर म्हणतो की देव पक्षपाती नाही। वो हर एक धर्म वालों को प्रेम करते करके बाइबल कहता है, तो हर एक धर्माच्या लोकांना प्रेम करतो असं पवित्र शास्त्र म्हणते। लेकिन दूसरा धर्म क्या बोलता है? पण दुसऱ्या धर्माचं काय म्हणतात? नहीं, मेरा ही धर्म तुमको विश्वास करना पड़ेगा, माझा धर्म योग्य आहे, तुम्हाला ह्याचाच विश्वास करावा लागेल। तुमको अच्छा लगे ना लगे, तुम्हाला चांगलं वाटो न वाटो, तुमको नहीं तो मार डालेगा, नहीं तो तुम्हाला मैं मारून टाकतो। तो हमारा परमेश्वर कुछ नहीं करता है, तो हम भी क्यों करें? जर आपला परमेश्वर हे काही करत नाहीये तर आपण का करायचं? तो ये परमेश्वर हमें न्याय करेगा, मग हा परमेश्वर आपला न्याय करेल। दूसरे बोलेंगे मैं 10 शादी किया, दुसरे म्हणतील की मी 10 लग्न केले, हाँ, तो परमेश्वर क्या उसके जीवन में प्रसन्न होएगा? काय परमेश्वर त्याच्या जीवनातून प्रसन्न होईल? बहुत लोगों को औरत बोलने से गुलामी है, खूप जणांना स्त्री म्हटलं तर एक गुलामच म्हणून वाटते। वो लोग ये नहीं समझते कि उसको भी परमेश्वर बनाया करके, काहींना असं वाटत नाही की परमेश्वरांनी पण त्या स्त्रीला बनवला। वो लोग वो नहीं सोचते कि उनके अंदर भी परमेश्वर अपनी आत्मा डाला करके, त्या लोकांना असं वाटत नाही की परमेश्वराने देखील तिच्यात एक आत्मा टाकले। आदमी के साथ में औरत तो प्रार्थना नहीं कर पाएंगे, पुरुषांमध्ये बायका येऊन प्रार्थना नाही करू शकत। तुम्हारे आराधना अलग होना, हमारे आराधना अलग होना, आमची आराधना वेगळी होणार, तुमची आराधना वेगळी होणार। तुम अशुद्ध है, तुम्हें अशुद्ध, तू अशुद्ध है, तो फिर उसके साथ में क्यों होता है?
जर ती अशुद्ध आहे तर तू का तिच्यासोबत उसका हाथ से क्यों खाना बना के खाता, का तिच्या हातचं जेवण खातो? और तेरी माँ की द्वारा तुम जगत में आया, आणि तुझ्या आईकडनंच तर तू जन्माला आला. तुम्हारे माँ अशुद्ध है तो तू भी अशुद्ध है. जर तुझी आई अशुद्ध आहे तर तू पण अशुद्ध आहे. तुम्हारी माँ तुमको दूध पिलाया, तुझ्या आईने तुला दूध पाजवलं. तुम्हारी माँ अशुद्ध है तो तुम भी अशुद्ध है. जर तुझी आई अशुद्ध आहे तर तू पण अशुद्ध आहे. परमेश्वर स्त्री को क्यों बनाया? परमेश्वराने स्त्रीला का बनवलं? पुरुष को क्यों बनाया? पुरुषाला का बनवलं? स्त्री पुरुष की द्वारा पृथ्वी में इंसान बढ़ना चाहिए. स्त्री पुरुषाद्वारे ह्या पृथ्वीवरती मनुष्य वाढला पाहिजे. इसमें कोई अशुद्ध नहीं है. आणि यामध्ये काही अशुद्धता ये नाही. दोनों परमेश्वर के सामने बराबर है. हे दोघही परमेश्वरासमोर एक समान आहे. हमारे घर में एक लड़की होने से आपल्या घरात एक मुलगी झाली तर हमने क्या उसको दूसरे कमरा में रखेगा? आपण काय त्यांना दुसऱ्या रूम मध्ये ठेवणार? उसका पिता का गोद में बैठने के लिए उसको हक नहीं है. काय तिच्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा तिला हक्क नाहीये? तो हमारे पिता, हम अपने बच्चे को बराबर देखते हैं तो क्या हमारा स्वर्ग का पिता औरत और आदमी को बराबर नहीं देख रहा है? जर आपण आपल्या मुलांना एवढे एक समान बघतो तर काय स्वर्गीय पिता आपल्या मध्ये स्त्री पुरुषाचा भेद करेल? तो ये सारे हमारे विवेक उसके साथ में सहमत हो ही नहीं सकता है. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला विवेक आपल्याला सहमत होणार नाही. तो हम गुलामी नहीं है, परमेश्वर की पुत्र है. आपण गुलाम नाही तर परमेश्वराचे पुत्र आहोत. तो आत्मा उसके पास जाएगा, आत्मा को हिसाब देना पड़ेगा. आत्मा त्याच्याकडे परत जाईल आणि ह्या आत्म्याला हर एक गोष्टीचा हिशोब द्यायचा. अगर तुम्हारे गलत काम में भरोसा रखने वाला एक परमेश्वर है तो तुम उसका पीछे जा सकता है. जर तुमच्या चुकीच्या वागणुकीवरती चालण्यासाठी जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही तसं करू शकता. लेकिन हमारे विवेक उसके साथ में सहमत हो नहीं सकता है. पण आमचा विवेक त्यामध्ये सहमत नाही होणार. तो हम इस पवित्र शास्त्र के ऊपर विश्वास करता है. म्हणून आपण या पवित्र शास्त्रावर विश्वास करतो. इसके साथ हमारे परमेश्वर की बातों को हम सहमत भी होता, हमारे विवेक सहमत भी होता है. आणि या वचनांवरती आमचा परमेश्वरा सोबत विवेक आमचा सहमती दाखवतो. तो ये हमारा विश्वास है. आणि हा आपला विश्वास तो ये विश्वास के विरुद्ध जो कुछ सवाल पूछता है उसको जवाब देने के लिए हम तैयार होना चाहिए. त्यामुळे ह्या विश्वासाच्या विरुद्ध जर कोणी आपल्याला काय विचारत असेल तर आपण उत्तर देण्यासाठी तयार असलं पाहिजे. तो हम ये आशा क्यों रखता है? आपण ही आशा का ठेवतो? हमारा आशा क्या है? आपली आशा काय आहे? हमारा परमेश्वर के लिए दुनिया में कोई दंगा करना वो हमारा आशा नहीं है. आपल्या परमेश्वराचं हे नाहीये की ह्या जगामध्ये आपण परमेश्वराद्वारे दंगा करावी. हमारे विश्वास और किसी को ऊपर ठोकना वो भी हमारा आशा नहीं है. किंवा आपला विश्वास दुसऱ्यावरती जबरदस्तीने लादणं देखील हा आपला आशा नाहीये. किसी की धर्म परिवर्तन करना वो भी हमारा काम नहीं है. कुणाचं धर्म परिवर्तन करणं हे देखील आपली आशा नाही. हमारे जीवन में एक आशा है, आपल्या जीवनात एक आशा आहे, किसी न किसी मेरे पिता स्वर्ग के पिता उसका पुत्र बनना चाहिए. कसंही करून स्वर्गीय पिताचं मी पुत्र बनावं, उनकी संतान बनना चाहिए आणि मी त्याचं मूल बनावं. उनकी संतान बनने को जितनी लोग आशा रखा है उनको पवित्र शास्त्र बाइबल में विश्वास करना पड़ेगा. ज्याला कोणाला परमेश्वर पिताचं मूल व्हायचं त्याला ह्या पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवावाच लागेल. उसको यीशु के ऊपर विश्वास रखना पड़ेगा. त्याला येशूवरती विश्वास ठेवावाच लागेल. यीशु के ऊपर क्यों विश्वास करना है? येशूवर का विश्वास ठेवायचा? पहले यूहन्ना 1:18 में बताता है. पहले योहान 1:18 मध्ये लिहिले, जो एकलौता पुत्र जो पिता की गोद में थे वो ही परमेश्वर को प्रकट कर सकता. जो परमेश्वर पिताच्या उराशी होता तो एकुलता एक पुत्रच फक्त परमेश्वराला प्रकट करतो. इसलिए उसने पिता को देखा, इसलिए हम उसको पीछे आया. त्यांनी पित्याला पाहिले म्हणून आपण त्याच्या मागे आलोय. उसने जो प्रकट करता है हमारा विवेक उसके साथ में सहमत है. त्यांनी जे प्रकट केले त्याच्यासोबत आपला विवेक आपल्याला एक सहमती दाखवतो. लेकिन दूसरी लोग जो प्रकट करते हैं उसके साथ में मेरे विवेक सहमत हो ही नहीं सकता. पण दुसरे लोक जे प्रकट करतात त्यासोबत आमचा विवेक सहमती नाही दाखवत. क्योंकि मेरे विवेक भी ऐसे चलना नहीं चाहता है. कारण माझा विवेक त्यानुसार चालू इच्छित नाहीये. इसलिए हम उसको पुत्र बनने के लिए आशा के द्वारा उसके पास आया. म्हणून आपण त्याचे मूल होण्यासाठी एक आशेने त्याच्या जवळ आलो. तो पढ़िए यूहन्ना का किताब 3 का 1 से और एक बार पढ़िए. आपण वाचू पहिला योहान 3चं पहिल्यापासून. देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए और हम है भी. हम है भी कहलाए और हम है भी. और नीचे इस कारण संसार हमें नहीं जानता. संसार हमें नहीं जानता है. त्यामुळे जग आपल्याला ओळखत नाहीये. पहिला योहान 3रा अध्याय. इस कारण संसार हमें नहीं जानता. संसार हमें नहीं जानता है क्योंकि उसने उसे भी नहीं जाना. आगे बोलो. उसका कारण क्या है? परमेश्वर उनको भी नहीं जानता है.
परमेश्वर जिनको जानता है अपने बच्चों को ही जानता है। परमेश्वर ओळखतो तो आपल्या स्वतःच्या मुलांनाच ओळखतोय। हाँ, अभी दूसरी वचन पढ़िए। हे प्रियो, हाँ, अब हम परमेश्वर की संतान है। हाँ, हे प्रियो, अब परमेश्वर की संतान है। और हाँ, अभी तक ये प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे। हाँ, इतना जानते हैं, इतना हम जानता है कि जब वो प्रकट होगा तो हम उसके समान होंगे। उसकी समान होगा। किसकी समान? आपण कुणा समान होणार? हाँ, क्योंकि उसको वैसा ही देखेंगे जैसा वो है। हाँ, हम अभी कुछ बोल नहीं सकता, लेकिन इस यीशु मसीह के द्वारा जो वचन हमको दिया, पिता की ज्ञान दिया है, उसके अनुसार हम चलेंगे, हम बिल्कुल उसकी समान बन जाएंगे। जो वचन आपल्याला दिले यीशु मसीह के द्वारा, ख्रिस्ताद्वारे जे वचन आपल्याला दिलंय त्याद्वारे आपण समजू शकतो की पिता कसा आहे। तो हम उसकी समान बदल जाएगा आणि आपण त्याच्यासारखे बदलून जाऊ। और जैसे हम देखता है वैसा हम जानता है वैसा हम देख भी सकता है। आणि जसे आपण समजतो तसे आपण बघू शकतो। तो हम क्या करना चाहिए? मग आपण काय केलं पाहिजे? तो उनकी समान बनने के लिए, बदल जाने के लिए क्या करना पड़ेगा? आपण त्याच्या समान होण्यासाठी, त्याच्या सारखे बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? तीसरा अध्याय के 3 से पढ़िए। तिसरा अध्यायाचं 3 पासून वाचूया। और जो कोई उस पर ये आशा रखता है, वो अपने आप को वैसा ही पवित्र करता है। हाँ, तो ये आशा जिसके अंदर है तो अपने आप को पवित्र करता है। ही आशा जर त्याच्यामध्ये आहे तर तो काय करतो? स्वतःला शुद्ध करतो। तो किस प्रकार हम अपने आप को पवित्र करेंगे? मग कशा प्रकारे आपण स्वतःला पवित्र करू शकतो? पवित्र करने का मतलब क्या है? पवित्र होणं म्हणजे काय आहे? जो अशुद्ध कामों से दूर रहना, वो ये पवित्र करना। सर्व अशुद्ध कामांपासून दूर राहणं म्हणजेच काय आहे? तो अशुद्ध और पवित्र को किस तरह हम समझेंगे? अशुद्ध आणि पवित्रला आपण कशा प्रकारे? स्वर्ग के पिता परमेश्वर जो घृणा करता है वो अशुद्ध है। स्वर्गाचा पिता ज्याची घृणा करतो ते अशुद्ध आहे। जो स्वर्ग के पिता आग्रह करता है, इच्छा करता है, वो पवित्र काम है। आणि स्वर्गीय पिता ज्याची इच्छा करतो ते सर्व पवित्र आहे। तो हम पवित्र शास्त्र के द्वारा परमेश्वर इच्छा समझकर आपण पवित्र शास्त्र परमेश्वराची इच्छा समजून हम अपने आप को बुरी कामों से अलग रहना, वो हम अपने आप को पवित्र करना बोलता है। हाँ, सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेवणं म्हणजेच एक पवित्रता आहे। तो इसमें परमेश्वर की बच्चा और शैतान की बच्चा कौन है करके दुनिया के सामने प्रकट होता है। आणि त्यामुळे जगाला प्रकट होतं की शैतानाचं मूल कोण आहे आणि परमेश्वराचं मूल कोण आहे। तो हमको बुरे कामों से बच के रहना है। त्यामुळे आपल्याला वाईट कामांपासून दूर राहायचं। हाँ, उसका 4 पढ़िए। त्याचं 4 वाचूया। जो कोई पाप करता है, वो व्यवस्था का विरोध करता है। हाँ, परमेश्वर की व्यवस्था का विरुद्ध पाप करने वाला व्यवस्था का विरुद्ध काम करता है। जो कोणी पाप करतो तो व्यवस्थेच्या विरुद्ध चालतो। वो चाहे क्रिश्चियन हो सकता है, मग तो कोणीही ख्रिस्ती असो, और कोई भी धर्म का हो सकता है, कोणत्याही धर्माचा असो, चाहे एक पादरी भी हो सकता है, किंवा एखादा पास्टर देखील असेल, विश्वासी भी हो सकता है, विश्वासी देखील असेल। परमेश्वर को हमारा मंडली से मतलब नहीं है, परमेश्वराला आपल्या मंडळीशी काही घेणं देणं परमेश्वर को हमारा जात से मतलब नहीं है, परमेश्वराला आपल्या जातीशी काही मतलब नाहीये, परमेश्वर को हमारा किसी प्रकार के लेबल से मतलब नहीं है, परमेश्वराला आपल्या कुठल्या लेबलचं मतलब नाहीये, परमेश्वर को हमारे जीवन से मतलब है, परमेश्वराला फक्त आपल्या जीवनाशी मतलब आहे। इसलिए हमारे जीवन को परमेश्वर देख रहा है, त्यामुळे आपल्या जीवनाला परमेश्वर पाहतोय। इसलिए जो अपने आप को शुद्ध करता है, त्यामुळे जो स्वतःला शुद्ध करतो वो परमेश्वर को प्रसन्न जीवन बिताता है, तो परमेश्वराला एक प्रसन्न जीवन जगतो। हाँ, तो 4 पढ़िए। जो कोई पाप करता है, वो व्यवस्था का विरोध करता है। व्यवस्था, परमेश्वर की व्यवस्था का विरुद्ध काम करता है। और पाप व्यवस्था का विरोध है। तुम जानते हो कि वो इसलिए प्रकट हुआ कि पापों को हर ले जाए। मराठी मध्ये जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे। तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला, त्याच्यातही पाप नाही। यीशु के विरुद्ध सब लोग खड़ा क्यों? येशूच्या विरुद्ध सगळेजण का उभे राहतात? यीशु ने क्यों, कौन सा गलती किया? येशूने कोणती चूक केली होती? यीशु को सब लोग मारकर क्रूस पर चढ़ाया।
चढ़ा दिया। येशूला सगळ्यांनी मारून क्रूसावर चढवलं। यीशु उनकी विरुद्ध एक शब्द नहीं बोला। येशूने एक ही शब्दाने त्यांना विरोध दाखवला नाही। यीशु के पास चेलो लोग थे। येशूच्या जवळ शिष्य होते। उनकी चेला के पास तलवार भी थे। आणि त्यांच्या शिष्यांजवळ तलवार होत्या। कुछ लोग बोलते कि यीशु की चेला तलवार लेके घूमते थे। काही जण म्हणतात की येशूचे शिष्य तलवार घेऊन फिरतात। क्यों यीशु मसीह तलवार को पत्रोस के हाथ में अनुमति किया? का येशू ख्रिस्ताने पेत्राच्या हातामध्ये तलवारीची अनुमती दिली? शायद वो तलवार होना जरूरी नहीं है। कदाचित ते तलवार असणंच गरजेचं नाहीये। जाते जाते कोई एप्पल ऑरेंज मिल गया, वो काट के खाने के लिए कोई चाकू रखा होगा। जाता जाता काही फळ कापून खाण्यासाठी ते एखादा चाकू असू शकेल। तो कोई भी हो, ते काही असेल। लेकिन पत्रोस एक बार एक सेना जो दास को काट रहा है, कान को काट रहा है। पण पेत्र काय केलं, त्यांनी त्या दासाचं कान कापून टाकलं। जब यीशु मसीह को पकड़ने के लिए आया, जेव्हा येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी आले, तब जो फौज की जो सेना जो व्यक्ति को कान काटा करके हम बाइबल में पढ़ रहा है। जे कोणी सैनिक आले होते त्यांच्यातल्या एका दासाचं कान त्याने कापून टाकलं। चाहे तो यीशु मसीह एक शब्द बोलेगा तो 11 का 11 चेला उसको काट डालते थे। जर येशू ख्रिस्ताने एक जरी शब्द बोलला असतं तर 12च्या 12 शिष्यांनी ते सर्वांनी कापून सगळ्यांना कापलं असतं। चाहे तो एक शारीरिक लड़ाई वहाँ पर उत्पन्न कर सकता था। वाटलं असतं तर एक शारीरिक लढाई तिथे उत्पन्न करू शकले असते। लेकिन यीशु मसीह वहाँ पर एक शारीरिक लड़ाई की आग्रह नहीं किया। पण येशू ख्रिस्ताने तिथे एक शारीरिक लढाईसाठी इच्छा नाही केली। जिस तलवार उठाया पत्रोस को क्या बोल रहा है? ज्या तलवार उचललेल्या पेत्राला तो काय म्हणाला? हे पत्रोस, हे पेत्र, हमारे लड़ाई, आपली लढाई तलवार से नहीं है, तलवारासोबत नाहीये, और हम मारने के लिए नहीं आया, आणि आपण मारण्यासाठी नाही आलोय, बचाने के लिए आया, आपण वाचवण्यासाठी आलोय। उसको बचाने का चक्कर में आपण त्याला वाचवण्याच्या भानगडीत हमको खुद मरना पड़े तो भी, स्वतःला मरायला लागलं तरी हम उसको सहन करना, आपण ते सहन करायचंय। हम मरने से हमारी आत्मा नष्ट नहीं होता है, आपण मेल्यावर आपली आत्मा नष्ट नाही होणार आहे, हम अपने घर में पहुंच जाता है, आपण आपल्या घरी परत जातो। ये घर वापसी, हेच आहे घर वापसी। अपनी खुद का घर में पहुंच जाना, आपण स्वतःच्या घरी पोहोचणं, पिता के पास पहुंचाना, पिताच्या जवळ पोहोचणं। तो वो बोलता है जो आत्मा उसने दिया उसके पास लौट जाएगी। त्यामुळे तो म्हणतो की जो आत्मा त्यांनी दिलाय त्याच्या जवळ परत जाईल। तो यदि कोई हमें जान से मार डालेगा तो हमारी आत्मा को कुछ नहीं होता है। जरी आपल्याला कोणी मारून टाकलं तरी आपल्या आत्म्याला काही होणार नाही। वो आत्मा अपना घर पर पिता के पास पहुंच जाता है। तो आत्मा आपल्या पित्याजवळ पुन्हा जाऊन पोहोचतो। तो पिता न्याय करेगा, पिता न्याय करेल। उस समय पर हम सही विश्वास के लिए हमारे जीवन को त्यागना पड़ा। त्यामुळे जर एक योग्य शिक्षणासाठी आपल्या स्वतःला त्यागावं लागलं, उनके घर में एक पुत्र के समान हम रह सकता है, आपण त्याच्या घरी एक त्याच्या पुत्राप्रमाणे राहू शकू। इसलिए मृत्यू से डरने का जरूरत हमें नहीं है। त्यामुळे मृत्यूला घाबरण्याचं आपल्याला काहीच कारण नाहीये। तो हम एक दिन हर एक लोग परमेश्वर के सामने खड़ा रहना है। त्यामुळे एक दिवस आपल्याला सर्वांना परमेश्वरासमोर उभं राहायचंय। तो अधर्म करने वाला हर एक पाप करता करके लिखता है। त्यामुळे इथे लिहिले की हर एक चुकीचं वागणारा पाप करतो असं लिहिलं आहे। तो हमारे काम की द्वारा हम प्रकट करते हैं कि हम किसकी काम कर रहा है। त्यामुळे आपण आपल्या कामांद्वारे प्रकट करतो की आपण कुणाचे काम करतोय। हाँ, पर ये 5 बढ़िए 5 वाचूया। तुम जानते हो कि वो इसलिए प्रकट हुआ कि पापों को हार ले जाए, पापों को मतलब हराने के लिए। मराठी में बढ़िए। तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला। तो मेरी सवाल है कि यीशु मसीह के विरुद्ध सब लोग क्यों हैं? माझा प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध सगळेजण का आहेत? उसने शारीरिक लड़ाई किया नहीं है। त्यांनी शारीरिक लढाई कधीच केली। चाहे तो कर सकता था, पाहिजे तर करू शकला असता। 3000 लोग उनकी रोटी खाया है। 3000 लोग त्याच्या सोबत भाकरी खाल्ली। बाद में 7000 लोग उसकी रोटी खाया है। नंतर 7000 लोकांनी भाकरी खाल्ली। बड़ी बड़ी झुंड उसके पीछे थे। खूप सारे झुंड त्याच्या मागे होती। कितनी लोग उसको दुष्टात्मा से आजादी दिया। कितीतरी लोकांना त्यांनी दुष्टात्म्यांपासून आजादी दिली। कितनी लोगों को उसको मृत्यू से जिलाया। कित्येक जणांना त्यांनी मृत्यूतून वाचवलं। कितनी लोगों को उसने उनके जीवन की समस्या से छुटकारा दिया। कितीतरी लोकांना त्यांनी त्यांच्या जीवनातून सुटका दिली। वो सबसे प्रेम करते थे। तो सगळ्यांना प्रेम करत होता। वेश्याओं को बचाया, वेश्यांना वाचवलं। चुंगी देने वालों को बचाया, जकात घेणाऱ्यांना वाचवलं। कई बीमार लोगों को चंगाई किया। खूप आजारी
हजारांना चांगलं केलं. इस्राएल की लोग उसके पीछे मर रहे थे. इस्रायलचे सर्व लोक त्याच्या मागे पळत होते. चाहे तो यीशु मसीह को इन लोगों को सब जमा कर बहुत बड़ा सेना फौज बना सकता था. येशू ख्रिस्त एवढ्या सगळ्यांना जमवून एक फौज बनवू शकत होता. जबरदस्ती तलवार से अपना धर्म स्थापित कर सकता था. जबरदस्तीने तलवारीने आपलं धर्म स्थापन करू शकत होता. लेकिन यीशु मसीह क्या कहता है? पण येशू ख्रिस्त काय म्हणतो? जिसने उसको मारा, ज्यांनी त्याला मारलं, उसको देखकर क्या बोलता है? त्यांना बघून काय म्हणतो? हे पिता उससे क्षमा कर. हे पिता त्यांना क्षमा कर. क्योंकि ये जो करता है ये नहीं जानता है. कारण की ते जे काय करतात ते त्यांना ठाऊक नाहीये. तो हमारे सवाल ये है कि आमचा प्रश्न हा आहे की हम यीशु मसीह यहाँ पर कर सकता था लेकिन वो किया नहीं है. येशू ख्रिस्त जो करू शकत होता ते त्यांनी केलं नाहीये. पत्रोस का पास तलवार था. पेत्राच्या जवळ तलवार होती. पत्रोस शारीरिक लड़ाई करने के लिए शुरू किया. पेत्राने शारीरिक लढाई करायला सुरुवात केली. वो तलवार पत्रोस का हाथ में इसलिए परमेश्वर अनुमति किया कि हमारी लड़ाई शारीरिक नहीं है करके समझाने के लिए. पेत्राच्या हातात तलवार असण्यासाठी प्रभूने ह्याच्यासाठी अनुमती दिली की आपली लढाई शारीरिक नाहीये दाखवण्यासाठी. यीशु मसीह को ये बताना पड़ा. आणि येशू ख्रिस्ताला हे सांगावं लागलं. क्योंकि दुनिया का शैतान ये जो पिता आग्रह करते हैं कि मेरे बच्चे मेरी गुलामी जितने हैं आपस में लड़ मरे. कारण की या जगाचा पिता ही इच्छा धरतो की जेवढे माझे मुलं आहेत ते सगळे एकमेकांमध्ये लढाई करून एकमेकांना जितने मनुष्य मेरी गुलामी में वो सब लड़के मरे. सगळे जेवढे मनुष्य माझ्या गुलामीत आहेत सगळे एकमेकांमध्ये भांडण करून मरून जावे. कल यीशु की चेला भी अपना धर्म स्थापित करने के लिए तलवार उठाएगा. कारण कदाचित उद्या येशू ख्रिस्ताचे लोक देखील आपला धर्म स्थापन करण्यासाठी तलवार उचलतील. इसलिए तुम तलवार नहीं उठाना करके परमेश्वर वहाँ पर समझा रहा था. त्यामुळे येशू ख्रिस्त तिथे म्हणाला की तुम्ही तलवार उचलायची नाही. इसलिए आज भी हम जो यीशु की चेला है आज भी हम मरने की तैयार है लेकिन हम मारने को कभी खड़ा नहीं होता है. त्यामुळे आज जे आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत आपण मरायसाठी तयार होऊ पण मारण्यासाठी नाही. क्योंकि जिस दिन हमारा मौत होगा मृत्यु होगा तभी तो हम अपनी घर जा सकता है. कारण की आपण जेव्हा मरू तेव्हा आपण आपल्या घरी परत जाऊ शकतो. तभी अपने पिता को देख सकता है. तेव्हाच आपल्या पित्याला आपण बघू शकतो. पढ़िए तीसरा वचन का एक वचन पढ़िए. तिसराचं पहिलं वचन वाचूया. देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए और हम है भी. इस कारण संसार हमें नहीं जानता क्योंकि उसने उसे भी नहीं जाना. आगे बढ़ो. तो हम ये जानते हैं कि हम भी उसकी समान बदल जाएगा. ऐसा भी है ना. तो दूसरा वचन. हे प्रियो अब हम परमेश्वर की संतान है और अभी तक ये प्रकट नहीं हुआ. अभी तक ये प्रकट क्यों नहीं हुआ? अभी आतापर्यंत हे प्रकट का झालं नाहीये? हम उसके पास गया नहीं है. कारण की आपण त्याच्याजवळ गेलो नाहीये. हम उसके पास पहुंचा नहीं है. आपण त्याच्याजवळ पोहोचलो नाहीये. पढ़िए नीचे. और अभी तक ये प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे. इतना जानते हैं कि जब वो प्रकट होगा तो हम उसके समान होंगे. क्योंकि उसको वैसे ही देखेंगे जैसा वो है. तो ये सब अपना घर में ही होगा ये काम. हे सर्व काय आपल्या घरीच काम होईल. हम उसके घर में पहुंचने से आपण त्याच्या जेव्हा घरी पोहोचू हम भी उसकी समान बदल जाएंगे. आपण त्याच्यासारखे बदलून जाऊ. उसके स्वभाव में बदल जाएंगे. आणि आपण त्याच्या स्वभावात बदलून जाऊ. हम उसके संतान बनकर रह सकते हैं. आपण त्याचे मूल बनून राहू शकतो. इसलिए मृत्यु से नहीं डरना. आणि त्यामुळे मृत्यूला घाबरू नका. हम इसके ऊपर भरोसा रखा करके हम विश्वास भी करना चाहिए. आपण कशावर विश्वास ठेवलाय हे आपण माहिती असणं गरजेचं आहे. हम किसके ऊपर विश्वास करते हैं उसका भरोसा भी रखना चाहिए. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्याच्यावर आपण भरोसा ठेवला पाहिजे. मृत्यु हमें कुछ नहीं कर सकता है. मृत्यू आपल्याला काय करू शकत. हम उसकी संतान बनने के लिए निकला है. आपण त्याचे मूल बनण्यासाठी हम उसकी संतान बनने का आशा के द्वारा हम उसके पीछे आया है. आपण त्याचे मूल होण्याच्या आशेने त्याच्या मागे निघालो. हमारे जात नहीं बदला. आपली जात नाही बदलली. हमारे धर्म नहीं बदला. आपलं धर्म नाही बदलला. हमारा नाम नहीं बदला. आपलं नाव नाही बदललं. लेकिन मेरे जीवन बदला. पण माझं जीवन बदललं. मैं ये शैतान से छुटकारा पाकर मी या शैतानापासून सुटका मिळवून मैं पिता की भवन में आया. मी पिताच्या भवनामध्ये आलो. मुझे स्वर्ग का पिता मिल गया. मला स्वर्गातील पिता मेरे स्वभाव बदल गए. माझा स्वभाव बदलला. हालेलुया. हमारी आंखों को बंद करेंगे. हालेलुया हालेलुया. रिबारा बालगा तुरा समदरादरा रिखमदरादरा बालगा दुरंतना. यीशु मसीह के नाम से
हर एक भाई बहनों के ऊपर, वचन के सामने जितने लोग हैं प्रभु, उनकी प्रभु पर आपकी अपवित्र आत्मा का सामर्थ्य है प्रभु, पाप का कामों से बचकर परमेश्वर की पुत्र बन जाए, हमारी आशा और बढ़ जाए प्रभु, हमारी आशा का विरुद्ध सवाल उठने वाला को जवाब देने के लिए प्रभु, हम स्थिर रहने के लिए प्रभु, प्रभु जी हम धन्यवाद करते हैं परमेश्वर, थोड़ा समय प्रभु आपका चरणों में बैठने के लिए प्रभु आपने मदद किया, थोड़ा समय विश्राम लेते हैं प्रभु, अगले सेशन के लिए हम प्रार्थना करते हैं प्रभु आपका वचन खोल कर दे, तो वचन प्रभु हमारे जीवन में 30 गुना 60 गुना 100 गुना बहल देने के लिए हम प्रार्थना करते हैं, सारे आदर मान महिमा आपको देते हैं, वचन के सामने जो भाई बहन सबको आशीष करके हम प्रार्थना करते हैं, सब प्रभु आपका आगमन के लिए तैयार, यीशु के नाम से मांगते हैं, आमीन।